मंगलमूर्तींच्या चरणी साष्टांग नमन आणि प्रेमलमूर्तींच्या चरणी साष्टांग नमन. आज विश्वयोग सेवा समिती बाळकृष्णानंद गुरुकुल आश्रम स्थळ पुणे यांच्यातर्फे आपण जमलेल्या सर्व श्रोतृवृंद, साधक परिवार आणि ऑनलाईन जे काही साधक असतील, जे काही श्रोते असतील, त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सांगायचं असं आहे की तत्पूर्वी आज श्रावण मासानिमित्त विवेक महाराज जे काही प्रवचन करणार आहेत मुद्गल पुराणावर, जे काही निरूपण आपण ऐकणार आहोत, तत्पूर्वी त्यांचा एक छोटासा परिचय द्यावा असं मला वाटला. गणपती म्हणजे काय? गणेश म्हणजे परब्रह्म, गणेश म्हणजे मूळ ब्रह्म. गणपती म्हणजे सर्व देवतांचा अधिपती. जसं ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती, सूर्य ही पंचदेवता मुख्य असतात, प्रमुख देवता असतात आणि यांचा अधिपती, यांचा निर्माता गणेश आहे. हे आपल्याला सर्वांना जेव्हा महाराजांनी मुद्गल पुराण सुरू केलं त्यावेळेस कळलं. परंतु त्याआधी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून परमपूज्य प्रेमल माऊलींनी, परमहंसांनी याचं बाळकडून ज्ञानामृत पाजलेलंच आहे की गणेश म्हणजे काय, आपल्या देहात श्री गणेशाचं स्थान कुठे आहे याचं आपल्याला ज्ञान झालेलंच आहे. तत्पूर्वी आपण आता विवेक महाराजांच्या मुखातून श्रावण मासानिमित्त मुद्गल पुराण चरित्र, मुद्गल पुराण प्रवचन, मुद्गल पुराणावरचं निरूपण आज आपण ऐकणार आहोत. थोडक्यात विवेक महाराजांचा परिचय द्यायचा आहे असा की विवेक महाराज हे तर प्रेमल भक्त आहेत. आपण सर्वांना माहिती आहे की प्रेमल मातेचे पुत्र आहेत. हा परिचय सर्वांना माहिती आहे. तसेच ते एक महान गणेश भक्त आहेत. ते मुद्गल पुराण अभ्यासक, गाढा अभ्यासक म्हटलं तरी चालेल, काही वावगं ठरणार नाही. गणेश तत्वाचे अभ्यासक आहेत आणि आज आपल्याला श्रावण मासानिमित्त हे सुंदर, आपल्याला एक सुंदर हे मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे की त्यांच्या मुखातून मुद्गल पुराणामध्ये उमांग मलज, श्री भगवान गणेश उमांग मलज अवतार गुणार्थ निरूपण आपण सर्वजण श्रवण करणार आहोत. एवढे बोलून मी विवेक महाराजांना विनंती करते की त्यांनी प्रवचनाच्या निरूपणासाठी सुरुवात करावी. तत्पूर्वी विवेक महाराजांना श्रीयुत हेमंतजी काबरा यांनी हार घालून त्यांचं स्वागत करावं आणि मग प्रवचनाला सुरुवात करूया. आणि त्याआधी सौ गौरी जयस्वाल यांनी देखील परमपूज्य प्रेमल माताजींना हार घालायचा आहे. आपण जय जयकार करणार आहोत. प्रथम परमपूज्य प्रेमल माताजींचा. परमहंस सकल सौभाग्य संपन्न अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु श्री महालक्ष्मी प्रेमल माता की जय. श्रीमंत राजराजेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणी आत्मबोध गणपती महाराज की जय. समर्थ श्री सद्गुरु बाळकृष्णानंद महाराज की जय. विवेक महाराज. विवेक महाराज की जय. मोरया मोरया. प्रेमल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. सर्व उपस्थित श्रोतृवर्ग, आपले वर्षानुवर्ष ज्ञानेश्वरीचं वर्षानुवर्ष श्रवण ऐकत आलेले आमचा श्रोतृवर्ग, तसेच परमहंस बाळकृष्णानंद स्वामी, परमपूज्य प्रेमल माताजी, आद्य गणेश तत्व, भगवती शक्ती, कुंडलिनी शक्ती माता या सर्वांना मनोमन वंदन करून आजच्या आपल्या उमांग मलज गुणार्थ अवतार निरूपण या निरूपणाला आपण सुरुवात करणार आहोत. निरूपणाला सुरुवात करायला आपल्याला 11:25 झालेले आहेत. आपण विषय
श्री कृपेमध्ये चालवणार आहोत. त्यांच्याच कृपेने हा विषय संपन्न व्हावा अशी प्रार्थना करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं सर्वसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलजलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अलङ्गामि पुण्यभूमि पवित्र तिथे नागतो ज्ञानराजा सुपात्र तया आटवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. मंगलमूर्ती मोरया प्रेममूर्ती मोरया. आपल्याला म्हणजे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या ऑफलाईन प्रवचनाच्या माध्यमातून म्हणा आपण बरीच आजच्या प्रवचनाची जाहिरात केलेली आहे. म्हणजे आपल्या सर्व साधक बंधू भगिनींना किंवा ऑनलाईन ऐकणाऱ्या भाविकांना असा प्रश्न पडला असेल की प्रवचन हे नेहमीसारखंच असतं, मग त्याची एवढी जाहिरातीची आवश्यकता काय. तर त्याचा एक थोडक्यात परामर्श घेऊन आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. जाहिरात ही याच्यासाठी आहे की गणेश ही 3 जी अक्षरं आहेत, गणेश तत्व, गणेश ही मूर्ती नाही, गणेश हे सगुण साकार स्वरूप नाही, गणेश हे तत्व आहे. तर हे आद्य तत्व हे गणेश या 3 अक्षरावर आपण 1 तास काय 21 तास बोलत बसलो तरी 3 अक्षरांचं संपणार नाही. म्हणून गणेश तत्व हे प्रत्येकाला आपल्या महाराष्ट्रात तर प्रचंड गणेश भक्ती आहे, सगुणोपासना आहे, गणेश भक्ती. आता गणपतींचे दिवस पण जवळ आलेले आहेत, तर प्रचंड गणपतीचे भक्त आहेत. परंतु गणपतीचं आपण अशा अंगाने पाहतो गणपती तत्वाला की ते शिव पार्वतीच्या मळापासून उत्पन्न झालेला पुतळा असं गणपतीचं आपण शक्यतो सर्वश्रुत आहे कथा. तर आज आपल्याला याच कथेला हात घालून या कथेमध्ये नक्की आपल्या शास्त्रकारांना सांगायचं काय आहे किंवा गणपतीचं गजमस्तक हे का, अशा सर्व शंकांचं आपण विस्तृत निरूपण आता सुरुवात करणार आहोत विषयाला. तर पूर्वी एक छोटासा विषय असं सांगतो की गणेश तत्वाला वंदन करणारी आपली ऋषी परंपरा होती, माग संत परंपरा आहे होती. ज्ञानोबा माऊलींनी गणपतीचं वर्णन केलेलं आहे, गणपतीचं स्मरण केलेलं आहे, रामदास स्वामींनी स्मरण केलेलं आहे, तुकोबारायांनी स्मरण केलेलं आहे. प्रत्येक कोणीही संत घ्या, गणपती तत्वाशिवाय कोणीही सुरुवात केलेली नाही. मग अशी सुरुवातीलाच आद्य गणपती का बजायचा, हे पण हा एक आपली शंका या प्रवचनामध्ये आज आपण पाहणार आहोत. विषयाला आपण सुरुवात अशी करणार आहोत की उमांग मलज या शब्दाचा अर्थ आता नीट लक्ष देऊन प्रवचन ऐकायचं आहे. ऑनलाईन असणाऱ्या भाविकांनी व समोर बसलेल्या श्रोतृवर्गांनी प्रवचनाला आता आपण विषयाला हात घालणार आहोत, विषयाला सुरुवात करीत आहे. उमांग मलज, उमा म्हणजे काय, उमा म्हणजे पार्वती, अंग म्हणजे काय, पार्वतीचं अंग म्हणजे देह, आणि मलज म्हणजे मळ म्हणजे उमेच्या मळापासून उत्पन्न झालेला, असा या शब्दाचा सरळ अर्थ आहे महाराज. मग उमांग मलजची कथा आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता ज्ञाताकडून अज्ञाताकडे जायचं आहे. गणपतीबद्दल आपल्याला काय ज्ञात आहे की हा एक गजमुखधारी मूर्ती आहे, हे शिव पार्वतीचे पुत्र आहेत, एवढं आपल्याला ज्ञात आहे, सर्वांनाच ते ज्ञात आहे. लहानपणापासून आपल्या कानावर ही कथा आलेली आहे. तर या कथेमागं काय काय गुणार्थ आहे, आपण आता गाडी आता पुढे निघालेली आहे, सर्व प्रवासी गाडीत बसलेले आहेत. आता व्यवस्थितरित्या आपण गाडी स्टार्ट करून प्रवासाला सुरुवात करणार आहोत सद्गुरु कृपेमध्ये, गणेश कृपेमध्ये. तर आपला विषय असा चाललाय की ती कथा काय आहे, ती कथा प्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपल्याला जे जे काही ज्ञात आहे गणपतीबद्दल
त्याच्याकडून आपल्याला जे ज्ञात नाही त्याच्याकडे जायचं, म्हणून पहिल्यांदा आपण कथा पाहिजे. तर कथेची सुरुवात कुठं होते? कथेची सुरुवात होते माता पार्वतींच्या स्नानापासून. नीट लक्ष देऊन ऐकायचं आता सर्व. कथेची सुरुवात माता पार्वती कैलासावर स्नानगृहामध्ये जाते. स्नानगृहाच्या बाहेर नंदीला उभं करते. जी कथा आपल्याला लहानपणापासून सर्वश्रुत आहे ती कथा आपण प्रथम इथं पाहणार आहोत. स्नानगृहाबाहेर नंदीला उभं करते. नंदीला उभं केल्यानंतर त्याला आज्ञा देते की कोणालाही आत सोडू नकोस. ही आज्ञा देते. नंदी आज्ञा तंतोतंत पाळतो. कोणालाही नंदी सोडणार नाही हे माहिती आहे. परंतु शिवांचं आगमन तिथं होतं. तर नंदीला विचारायचं तर लांबच, शिव डायरेक्ट त्याला बाजूला म्हणतात. तो बाजूला होतो. शिव स्नानगृहात जातात. हे झालं. मग अचानक शिवांच्या आगमनाने पार्वती माता प्रचंड संतापते आणि तो संताप ती तिच्या सख्यांकडे व्यक्त करते की नंदी काय माझं ऐकत नाही, म्हणजे तो किती झालं तरी शिवांचाच गण आहे, त्याच्यावर काय माझं चालणार नाही. इतके दिवस मी माझा गण समजत होते, म्हणजे मी त्याची मालकी नाही असं समजत होते. मग त्या सख्या तिला काय सुचवतात? सख्या सुचवतात तू असं कर, तू एक स्वतःचा गण तयार कर ना, तू कशाला नंदीवर अवलंबून राहते. मग तिला ही कल्पना पटते माता पार्वतीला. ती स्वतःच्या मळापासून एक पुतळा बनवते. त्या पुतळ्याला उमांगमलज असं नाव देऊन त्याला स्नानगृहाबाहेर उभं करते. तो मानवी पुतळा स्नानगृहाच्या बाहेर उभा राहतो. माता पार्वती स्नानाला जाते नेहमीसारखी. परत तिथं शिवांचं आगमन होतं. तो उमांगमलज फक्त माता पार्वतीचंच ऐकणारा असतो. तो शिवांना आत सोडत नाही. शिव त्या बालकाचं रूप पाहून त्याला खूप सुंदर मधुर वाणीने समजवतात की नाही मला आत जाऊ दे, की ही माझीच पत्नी आहे, तो मला ते काय माहित नाही, मला मातेची आज्ञा आहे. असं करता करता नंदी दुर्बी सगळ्यांचं त्यांच्याशी वाद होतो. शेवटी ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्याही देवतांशी त्याचा वाद होतो बालकाचा. आणि तो वाद इतका पराकोटीला पोचतो की बालक काही सगळ्या सैन्याला हरवण्याच्या ह्याच्यात आहे. सर्व सैन्यांना हरवतो बालक. शिव प्रचंड संतप्त होतात. शिव त्यांचं त्रिशूळ घेतात, बालकाचं मस्तक छाटतात आणि स्वतः स्नानगृहामध्ये प्रवेश करतात. त्याच्यानंतर माता पार्वतीचा प्रचंड संताप होतो की तिचं तयार केलेला पुतळ्याचं वध केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड संताप करून ती तिच्या 9 कोटी शक्ती जागृत करते शरीरातल्या आणि प्रचंड संहार सुरू करते विश्वामध्ये. असं झाल्याने शिवांनाच नंतर समेट घडवण्याची हे येते की प्रचंड संहाराचा काही उपयोग नाही. नारद महर्षींना पार्वतीकडे पाठवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की आम्ही तो बालक जिवंत करू आणि त्याला पूर्ववत हे करू. पार्वती त्याला होकार देते. शिव आता नीट आपल्याला कथा ऐकायची आहे. ही आपल्याला सर्वश्रुत कथा आहे ती मी सांगतोय पहिली. शिव श्री हरी विष्णूंची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते की प्रथम तुम्ही जंगलात जा आणि त्या जंगलातून जो कोणी प्राणी दिसेल त्याचं मस्तक कापून ते घेऊन या. श्रीहरी विष्णू जातात. सुदर्शनाने प्रथम त्यांना गजराज दिसतात. हत्तीचं मस्तक घेऊन येतात आणि त्या बालकाला ओंकार मात्रेचं तत्व प्रदान करून तिघही त्याला जीवदान देतात, जिवंत करतात. आणि मग तो जो पुतळा आहे त्याला आपण श्री गणपती असं म्हणतो. आता ही कथा आतापर्यंत सर्वश्रुत आहे. आता आपल्याला या कथेमागच्या शंका शोधायच्या आहेत की अशी खरंच कथा घडली आहे का. आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय. ऑनलाईन असणाऱ्या भाविकांनी देखील नीट लक्ष देऊन ऐकायचंय की या कथेमध्ये प्रचंड शंका उपस्थित होत आहेत. आपल्याला आपल्या शास्त्रकारांनी ज्या काही कथा केलेल्या आहेत, ज्या काही शास्त्र रचलेली आहेत त्याच्यात खूप गुढार्थ लपलेले आहेत महाराज. आणि ते तुम्ही मला सांगा, ही कथा हजारो लाखो वर्षापूर्वी होऊन गेली, याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे का. पण आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. परंतु मूळ कथा संस्कृतात आहे, त्याचा अर्थ मराठीत न कळल्यामुळे त्याचा सगळा गोंधळ झालेला आहे. तोच गोंधळ या ठिकाणी आपण श्री गणेशाच्या कृपेत, श्री गुरुकृपेमध्ये काढून टाकून या कथेतला गुणार्थ बघायचा आहे. आता या कथेबद्दल शंका आपण उपस्थित करूया. यात आपल्याला आपल्या हिंदू धर्माची टिंगल करायची नाही किंवा कोणत्याही ह्याच्यावर ओरखडा आणायचा नाहीये. परंतु या कथेबद्दलच्या शंका अशा आहेत की पार्वतीच्या अंगावर हा एवढा मळ होता का, आणि जरी असला तरी त्या मळाचा पुतळा बनेल एवढं हे होईल का, म्हणजे एवढा मळ असतो का, म्हणजे एवढी पार्वती मळकी होती का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न,
काही प्रवचनकार सांगतात पार्वतीच्या अंगावर मळ नव्हता, पार्वतीच्या अंगावर चंदनाची उटी होती. पण ती उटी जरी काढली तरी एवढा मोठा मानवी पुतळा बनेल का? दुसरी शंका, नीट लक्ष देऊ ऐका. स्नानगृहावर पार्वतीला नंदी उभा करण्याची गरज काय होती? स्नानगृह एकांतच जागा असते, त्या ठिकाणी नंदी उभा करण्याची आवश्यकताच नव्हती. बरं, उभा केला तर केला, तेही जाऊ द्या. त्या ठिकाणी शिवांना जाण्याची काय गरज होती स्नानगृहात? हा पण तिसरा प्रश्न आहे. तेही जाऊ द्या, तेही सोडून द्या. शिव स्नानगृहात गेले तर पार्वतीला एवढा संताप याची गरजच नाही, कारण की शिव हे आपले पती आहेत. ते भेटण्यासाठी काही काम असेल ते अर्जंट सांगण्यासाठी येऊ शकतात, असंही आपण गृहीत धरलं जाऊ शकतं. तिसरी गोष्ट, जेव्हा ते बालक त्या स्नानगृहाबाहेर उभं केलं तर आपल्या घरात आपला एखादा नातू असेल किंवा छोटा मुलगा असेल, त्याने आपल्याला लाडाने अडवलं तर आपण त्याचा वध करत नाही. मग आपण सामान्य माणूस इतका विवेकपूर्ण असतो तर शिव असे अविवेकी वागतील का? पाचवा प्रश्न. बर, मुलाला मारलं तर मारलं, त्रिशूळाने त्याचं मस्तक छेदलं, हे ठीक आहे. ते मस्तक इतक्या लांब उडालं की ते गायबच झाले. ते ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य कोणालाच सापडलं नाही. मग या जगामध्ये ह्या पंचदेवता, ह्या प्रचंड अणुरेणू निर्माण करण्याची ताकद ज्यांच्यात आहे, त्यांना मस्तक शोधण्याची गरज काय होती? सहावा प्रश्न. आणि मस्तक शोधण्यासाठी श्री हरी विष्णूंचीच नियुक्ती त्या ठिकाणी का केली? एखाद्या साध्या नंदी, जुंबी यांना पण सांगता आलं असतं, पण शिवांनी श्री हरींनाच का सांगितलं? अशा या अनेक शंका आपल्याला या कथेत उपस्थित होत आहेत. कैलासावर जंगल आलं कुठून? कैलास तर बर्फाच्छादित प्रदेश आहे. ते म्हणतात, कथेमध्ये म्हणतात की जंगलात जा आणि कोणता प्राणी दिसेल त्याचं मस्तक शोध. अशा या संपूर्ण शंका उपस्थित करून बरं, शेवटची शंका अशी आहे की हत्तीचं मस्तक आणि मानवाच्या धडाचा विचार करता ते त्याच्यावर बसेल का? हत्ती किती कुपोषित असला तरी माणसाच्या धडावर त्याचं मस्तक बसणार नाही. ह्या सगळ्या शंका ही कथा उपस्थित करते. पण ही कथा घडलेली तर आहे, मग शास्त्रकारांनी का लिहून ठेवली? आता नीट आपण कथेत शिरलेलो आहे, आपण कथा पाहिली, कथेबद्दलचे प्रश्न पाहिले, मग ही कथा सुचवते काय? मला सांगा. आपलं धर्मशास्त्र आहे, आपल्या श्रुती आहे, स्मृती आहे, वेद आहे, गीता आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, रामदासांचा दासबोध आहे. सर्व ग्रंथ हे आपल्याला एक तत्व प्रतिपादन करतात. ते कोणतं? तर आपल्या माऊलींचं तत्व, या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही कथा कुठं बाहेर शोधायचीच नाही महाराज. कोणता कैलास आणि काय आपल्याला माहित नाही. आता कोणी कैलास परिक्रमा करतं, मानस परिक्रमा करतं, परंतु तिथं त्यांना शिव भोले दिसलेले आहेत का? नाही. त्याच्यामुळं शास्त्रज्ञ काय करतात, त्यांना काही प्रश्न पडले की ते मोठ्या दुर्बिणी करून बाहेर शोधतात सगळं. पण आपल्याला परमहंसांनी शिकवलं, ज्ञानोबा माऊलींनी शिकवलं, ऋषी परंपरेने शिकवलं की आपल्याला काय शोधायचंय ना, ते आपल्याला आत शोधायचंय, देहामध्ये शोधायचंय. आपण दुर्बिणी लावून बाहेर बघत बसायचं नाही टेरेसवरून. आपल्या ऋषी मुनींनी, आमची भृगुसंहिता अशी आहे की आज ज्योतिष जे तत्वज्ञान आहे हे आजचे अमेरिकेचे म्हणा किंवा तिकडचे जे ज्योतिषी आहेत ते आत्ता ते ग्रह हे तारे शोधून काढतात, हर्षद, नेपच्यून, प्लुटो. पण ते आमच्या भृगुसंहितेमध्ये ऋषींनी तेव्हाच शोधून काढलेले महाराज. त्यांची नावं वेगळी आहेत, आर्यमा आणि अजून वरुण, आर्यमा आणि तिसरा आहे प्रजापती. बरोबर, हर्षदमध्ये प्रजापती, असं भृगुसंहितेमध्ये नावं आहेत. म्हणजे आपलं जे तत्वज्ञान आहे, भारतीय तत्वज्ञान, हे प्रथम पाया आहे मेडिटेशन. आपल्या ध्यानावर आधारभूत हे तत्वज्ञान आहे. आणि ध्यानाने जे काही आपल्याला साधतं ना, ते विज्ञानाच्या वडिलांना पण कळणार नाही. इथे वापरत नाही. ध्यानामध्ये जे काही आपल्याला भमतेजातून ज्या सूचना येतात किंवा आत्मिक ऊर्जा ज्या सूचना देते, त्या कुठंच कोणालाही गवसणार नाही. आणि तेच तत्वज्ञान या कथेमध्ये लागू पडतंय. ते कसं लागू पडतंय याला आपण आता सुरुवात करणार आहोत. मला सांगा, आता आपण आताच चाललेलो आहोत. आता बाहेरचा कैलास पाहायचा नाही, आपलं शरीर हाच कैलास आहे. या इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मग शरीर कैलास आहे तर मला सांगा, आपले देह किती? तुम्ही म्हणाल देह किती म्हणजे मी माझा एकच देह आहे. आता विवेक महाराजांचा एकच देह आहे, किरण बसले त्यांचा एक देह आहे, माताजींचा एक देह आहे. पण
आपले देह हे 3 आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. माताजींनी 3 बोटं केली. माताजी तत्वज्ञानी आहेत, समृद्ध आहेत, त्यांना ज्ञात आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. नीट आता विषय नीट ऐकायचा आहे. कैलास आपला देह आहे. हा देहाचे 3 प्रकार होतात. तर ते 3 प्रकार कसे थोडक्यात तुम्हाला समजावतो. देहाचे 3 प्रकार आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता आपल्याला रात्री आपण झोपलेलो असू, निवांत झोपलेलो असतो रात्री, तेव्हा आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपणच आपल्याला एखाद्या नदी किनारी जाताना दिसतो, समुद्र किनारी जाताना दिसतो, हिमालयात गेलेलं दिसतो. तर तेव्हा त्या देहाला त्याची ती थंडी जाणवते. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. स्थूल देह झोपलाय, सूक्ष्म देह हिमालय, स्वप्नात हिमालय आलाय, आणि मग तिसरा देह कोणता? तिसरा देह हे दोन्ही बघतोय, हा तिसरा देह कारण देह. तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 देह आपल्याला आहेत मानवाचे. या उदाहरणावरून लक्षात येईल. तर स्थूल देहामध्ये आता आपल्याला पार्वती शोधायची. कैलास आपला देह झाला, पार्वती शोधायची आहे. तर स्थूल देहामध्ये नपुसकलिंगी काय आहे की ते हात, ते पाय, ते कान, ते डोळे, ही सगळी कर्मेंद्रिय नपुसकलिंगी. स्त्रीलिंगी काय आहे? स्त्रीलिंगी जीभ आहे. तर स्थूल देहाचं महत्व अध्यात्मामध्ये नसतं. अध्यात्मामध्ये लक्षात घेतला जातो तो सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे काय? अंतःकरण चतुष्ट, मन, बुद्धी, चित्त, अहम. सहीचं प्राण ते पुढचं आहे, अंतःकरण पंच. पण अंतःकरण चतुष्ट जो आहे तो स्थूल देह आहे. तर या स्थूल देहातील पार्वती आता आपल्याला शोधायची. बघा, विषय नीट लक्षात घ्यायचा आहे. विषय नीट लक्षात घ्यायचा आहे. स्थूल देहातील पार्वती. मला सांगा, आपण ते मन म्हणतो का ती मन म्हणतो? ते मन म्हणजे नपुसकलिंगी. ते मन, ते चित्त, तो अहंकार, आणि मग ती कोण आहे? ती बुद्धी. मग आता आपलं एवढं लक्षात घ्यायचंय की देहातील पार्वती ही बुद्धी आहे. बुद्धी माता ही पार्वती आहे. आपल्याला आपल्या उमांग मलटचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तर स्थूल देहातील आपण 4 गोष्टी पाहिल्या, मन, बुद्धी, चित्त, अहम. स्त्रीलिंगी बुद्धी आहे. मग ही बुद्धी, या बुद्धीचं काय कार्य आहे? बुद्धीचा आकार जो आहे तो शास्त्रकारांनी वर्णन केला आहे की हे तलावासारखं पाणी आहे. बुद्धी म्हणजे ही शांत असते बुद्धी एरवी. तर ही पार्वतीला जशी स्नानाची गरज आहे तशीच बुद्धिमातेला ध्यानाची गरज आहे महाराज. पार्वतीचं स्नान आणि बुद्धीचं ध्यान या कथेतून उलगडायचंय महाराज. म्हणून आपल्याला की कैलास हा आपला देह आहे, बुद्धिमाता पार्वती आहे. मग ही बुद्धी अशुद्ध कशी असते याचं थोडक्यात आपण जरा पाहूया की बुद्धी अशुद्ध होते कशाने. मला सांगा, आपण जेव्हा शांत झोपतो तर आपल्याला झोप लागली हे केव्हा सिद्ध होतं? झोपेचा आनंद आपल्याला उठल्यावर मिळतो, की आपल्याला उठल्यावर कळते की आपल्याला गाढ निद्रा लागली, बरं का, खूप फ्रेश वाटते. पण नुसतीच तुम्ही पाठ टेकवली, देह टेकवला आणि मन आणि बुद्धीचे खेळ आज चालू राहिले तर ती तगमग होते आणि ती झोप होत नाही. मग आपण म्हणतो आज नुसतंच मी पडून राहिलो पण मला काही झोप लागली नाही. मग त्या अशा झोपेने तुमचा थकवा जातो का? तुमची ग्लानी जाते का? नाही. म्हणजेच गाढ निद्रेसाठी बुद्धी आणि मन यांचा विलय होणं अत्यंतिक आवश्यक गोष्ट आहे महाराज. नीट लक्ष देऊन ऐकायचा विषय खूप गूढ आहे. विषय आपल्या साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. उमांग मलच म्हणून या ठिकाणी आपण त्याचं आयोजन केलेलं आहे. मनबुद्धीचा विलय होतो तेव्हा आपल्याला गाढ प्रशांत झोप लागते आणि मग आपण उठल्यावर म्हणतो वा काय छान फ्रेश वाटला, झोप खूप छान झाली बरं का, आणि माइंड एकदम फ्रेश होतं. मग तीच गोष्ट आपल्याला ध्यानात साधायची महाराज. ध्यानामध्ये बसल्यावर मन आणि बुद्धी यांचा विलय होणं महत्वाचं आहे. फक्त तेव्हा जागृत अवस्था आहे महाराज, आपल्याला निद्रेमध्ये जायचं नाहीये. मग बुद्धीची जो तलावाचं वर्णन केलेलं आहे, बुद्धिरूपी तलाव, त्याच्यामध्ये आता एखादा आपण तलाव तुम्ही डोळ्यासमोर आणा, त्या तलावामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर ते कसं पाणी उजळून निघतं सगळं आणि एकदम प्रसन्न असं वाटतं. त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी आपली, आपण झोपेचं उदाहरण घेऊया, जेव्हा आपण गाढ निद्रेत असतो
तेव्हा बुद्धी शांत असते, बुद्धीत काहीच खळबळ नसते आणि त्याच्यात बुद्धिपतीचं प्रतिबिंब पडलेलं असतं. बुद्धिपती कोण? श्री गणेश यांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. म्हणून आपल्याला निद्रेचा आनंद प्रचंड मिळतो. मग तो आनंद टिकतो का? उठल्यावर तर आपल्याला आनंद कळतो पण टिकत नाही. मग हा आनंद टिकवायचा असेल तर आपल्याला गाढ निद्रेच्या ऐवजी आपल्या शास्त्रांनी, आपल्या संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी ध्यान साधनेचा मार्ग दिलाय महाराज. ध्यान साधनेमध्ये हेच साधायचंय महाराज की मन आणि बुद्धी यांचा विलय ही अवघड गोष्ट आहे महाराज. खूप मला सांगा, मन हे इतक्या हालचाली करतं की रिकनेक्ट करतो. मन बुद्धीचा विलय. एक 2 मिनिटं ऑनलाईन साधं परत जॉईन होतात. आपला विषय चालला होता मन आणि बुद्धीचा विलय. गाढ निद्रा हे आपल्या आनंदाचं कारण आहे. तर या गाढ निद्रेच्या ऐवजी आपल्याला ध्यान मार्ग सांगितला आहे. ज्ञानोबा माऊलींनी प्रतिपादन केलेलं आहे, नाथ पंथांनी प्रतिपादन केलेलं आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा शिवप्रभूंनी ध्यान मार्ग सांगितलेला आहे. शिवप्रभू हे सतत 24 तास ध्यानामध्ये असणारी देवता आहे. त्याच्यामुळं ध्यान या विषयाला सोडून इतर कोणत्याही विषयाकडे साधकाने लक्ष देऊ नये. ज्याचं ध्यानावर लक्ष केंद्रित आहे तो त्याच्या साधना मार्गामध्ये प्रगती साधणार आहे. हे यातलं अंडरलाईन वाक्य. तर आपला विषय चालला होता की बुद्धी डिस्टर्ब होते कशाने. म्हणजे मला सांगा, आता आपण म्हटलं की बुद्धी ही तलावासारखी शांत आहे. मग आपल्या मनामध्ये एखादा, म्हणजे आपण झोपेतून उठलो, मनात विचार आला आता चहा प्यायला पाहिजे, म्हणजे चहाचा विचार मनात आला की तो त्या तलावात खडा टाकला, चहाच्या विचाराचा खडा तलावात पडला. मग तो बुद्धीत विचार केला, बुद्धीने बाकीच्यांना कमांड दिली, देह उठला, पातेलं घेतलं हाताने, पातेलं गॅसवर ठेवलं, ती चहाची प्रक्रिया ती केली, तिथून कपात ओतला, कप तोंडापर्यंत गेला. ही सगळी कामं मन बुद्धीतून सर्व कर्मेंद्रियांमार्फत करून घेतं. तर अशी ही सतत सतत खडे पडून बुद्धीचं तलावाचं पूर्ण गढूळ झालेलं आहे महाराज. आपल्याला हे खडे का पडतात तर प्रचंड इच्छा, प्रचंड आकांक्षा सारख्याच उत्पन्न होत आहेत. आपल्याला माऊलींनी शिकवलेलं आहे, माताजींनी शिकवलेलं आहे की नाग नावाचा उपप्राणाचा संग जोपर्यंत होतो तोपर्यंत सतत सतत इच्छा या होतच राहतात. मला सांगा, आनंद कशात आहे? आनंद चहामध्ये असता तर चहा पिल्यानंतर तो म्हणजे पूर्ण आपल्याला आनंद मिळायला पाहिजे की मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल चहामध्ये आनंद नाही. एखाद्याचा चहा घेतला आपण, तो बुद्धीची इच्छा ती शांत झाली, तलावातला खडा तो शांत झाला. चहा घेतला, दुसरा चहा घेतला, तिसरा घेतला, चौथा घेतला, आनंद चहात असता तर प्रत्येक कपागणिक तो आनंद वाढला असता. पण आपण 6 वेळा किंवा 7 वेळा चहा प्याला तर 7व्या कपाला पहिल्या कपाचा आनंद नसतो आणि चहाचं नाव काढलेलं देखील काही न चालत नाही, म्हणजे चहामध्ये आनंद नाही. चहा आपण थंडीच्या सकाळी वाफाळलेला चहा घेतला तर तो आनंद एक वेगळाच आहे, पण तोच उन्हाळ्यात दुपारी 2 वाजता घ्यायला सांगितला तर तो आनंद नाही. त्याच्यामुळं चहाचं एक उदाहरण घेतलं, जगातले सर्व पदार्थ, सर्व इच्छा या चहाच्याच पठडीत बसतायत महाराज. बुद्धीतून सारखे मनाद्वारे संकल्प विकल्पाचे खडे पडतायत बुद्धीच्या तलावामध्ये. त्याच्यामुळं सतत आपला तलाव ढवळलाय महाराज. तो ढवळलेला तलाव आपल्याला
मन आणि बुद्धी यांचा विलय करून ध्यानाला बसण्याची प्रॅक्टिस खूप गरजेची आहे महाराज. ध्यानाला आमचे परमहंस सांगायचे की तुम्ही 1 तास ध्यान केलं म्हणताय तर 1 तासातलं 59 मिनिटं ही ध्यान लावण्यात गेली आणि शेवटच्या जे 1 मिनिटात लागलं ते ध्यान. म्हणजे आपण 3 तास बैठक घातली तर 3 मिनिटं ध्यान येतं. नीट हिशोब लक्षात घ्यायचा आहे साधकांना. म्हणून इतकी प्रचंड ही अवघड कला आहे महाराज, पण हीच संतांनी साधली आणि हीच आपल्याला साधायची. तुम्ही मग मला प्रश्न कराल की एखाद्याला स्पॉन्डिलिसिस आहे, एखाद्याला बसता येत नाही, पण तुम्ही बॉडी पूर्ण रिलॅक्स करून ध्यानाला बसायचे. तुम्हाला असं नाही सांगितलेलं की मांडी घालून खालीच फरशीवर आसन टाकून बसायचे, असं सांगितलेलं नाही. आपल्या बॉडीला सर्वांगीण रिलॅक्सेशन करून मग आपण प्रचंड आपलं चित्त ध्यान मार्गावर केंद्रित करायचं. आपला विषय आता पुढे चाललेला आहे. मग आपला माता पार्वतीचा विषय चाललाय की ज्याप्रमाणे स्नान करणं हे 4 चौघात स्नान कोणी करत नाही, स्नान करणं हा 4 चौघातला विषय नाही, त्याप्रमाणे ध्यान करणं हा देखील 4 चौघातला विषय नाही. सामूहिक प्रार्थना होऊ शकते, सामूहिक ध्यान होऊ शकत नाही. ध्यानासाठी आपल्याला संत मंडळींनी ब्राह्म मुहूर्त निवडून दिलेला आहे, त्या ब्राह्म मुहूर्तावरच ध्यान करायचं आहे. हे आपण बुद्धीचं आपण पाहिलं की शरीरातली बुद्धी आपण पाहिली. शरीरातली पार्वती ही बुद्धी आहे. आता मला सांगा शरीरातला नंदी कोण? नंदीच्या आपण हालचाली लक्षात घेऊ. नंदीचे काय हालचाल असते? बैलाला एखाद्या उसाच्या ते हे म्हणतात त्याला चरक म्हणतात उसाच्या याला, तर त्याला जुंपला बैलाला तर त्यातला ऊस संपला तरी बैलाच्या लक्षात येत नाही, बैल फिरतच राहतो. म्हणजे बैलाला बुद्धी ही नाहीये, त्याला जशी आपण आज्ञा देऊ तसं ते करत राहतं. बैलाची एक खासियत आहे सतत हालचाल. शेपूट हलवी, हात पाय हलवी, नाहीतर शिंगाचं हे डोळे हलवी, म्हणजे सतत हालचाल करणं हे नंदीचं काम आहे. उसाचं आपण उदाहरण घेतलं, नंदीचं उदाहरण घेतलं. मग आपण शरीरातला नंदी कोण? शरीरात हालचाल सतत कोण करतं? तर आपले साधक खूप हुशार आहेत. मन हा नंदी आहे शरीरातील. बघा, बुद्धी पार्वती, शरीरातील मन हे नंदी. मग आता इथपर्यंत आपण येऊन पोचलो की शरीरातील बुद्धिमाता ही पार्वती आहे, तसे शरीरातील मन हा नंदी आहे. आता आपल्याला कथेचा गुणार्थ हळूहळू उकळणार आहे, तो आपण पाहत आहोत की बुद्धीला जशी माता पार्वतीला स्नानाची गरज आहे तशी बुद्धीला ध्यानाची गरज आहे. स्नान कशासाठी असतं? स्नान शुद्धतेसाठी असतं महाराज. तसंच पाणी हे शरीराच्या बाह्य शुद्धतेसाठी आपण वापरतो, परंतु ध्यान हे अंतर्मनाच्या अंतःकरण चतुष्टाच्या शुद्धीसाठी सांगितलेलं स्नान म्हणजे आपलं ध्यान आहे. याला प्रचंड अनंतसाधारण महत्त्व आहे. मग आता मला सांगा, शरीरातील नंदी म्हणजे मन हे प्रचंड कर्मेंद्रियांच्या संवेदना सतत बुद्धीपर्यंत पोहोचवत असतं. आपण पाहिलं सतत तलावामध्ये खडे पाडण्याचं काम नंदी करत असतो. मग ह्याच नंदीला, आता नीट लक्ष देऊ नये का, याच नंदीला माता पार्वती स्नानगृहाबाहेर उभी करते. म्हणजे जेव्हा आपण साधक आहोत, साधकांचं उदाहरण लक्षात घ्यायचंय, साधक ध्यानाला बसतो तेव्हा बुद्धिमाता सांगते की आता मी डोळे मिटून बसणार आहे, मला कुठलाही अडथळा नकोय. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. ध्यानाला बसताना बुद्धिमाता सांगते की मला कुठलाही अडथळा नको आहे, तरी नंदी कोण आहे? आता आपलं मन आहे. मनाला ती बजावते की तू डोळे मिटून घ्यायचे, तू हात गुडघ्यावर ठेवायचे, पाय हलवायचे नाहीत. हे सर्व गोष्टी नंदीला सांगते. नीट लक्षात घ्या, कथा काय सांगते, कथेचा गुणार्थ सुरू झालाय. माता पार्वती नंदीला आज्ञा देते की तू स्नानगृहात कोणाला सोडू नको. त्याप्रमाणे बुद्धिमाता जेव्हा साधक ध्यानाला बसतो तेव्हा साधकाची बुद्धी ही मनरूपी नंदीला आज्ञा देते की आत कोणालाही सोडू नकोस. मग मन त्याचं काम अगदी तंतोतंत बजावत असतं. आता बघा, कथेचा गाभा आता इथे येईल. मन त्याचं काम तंतोतंत बजावत असतं. ध्यानासाठी डोळे मिटून घेतले जातात, कानांनी काही आवाज येत असतात ते आवाज बंद केले जातात, हात स्थिर ठेवले जातात, आसन स्थिर घातलं जातं आणि ध्यानाला सुरुवात होते. साधकाच्या ध्यानाला सुरुवात झाली, आत्तापर्यंतच्या बुद्धीला असं वाटत असतं की माझ्या जोरावरच
हा नंदी हा फक्त माझं ऐकतोय, म्हणजे मन, बुद्धीला वाटत असतं हे मन माझं ऐकतंय, पण नंदीचा तिथं गोंधळ होतो, तिथं शिवप्रभूंचं आगमन होतं. मग आता शिवप्रभू आतले की बाहेरचे असं नंदीचा गोंधळ होत असतानाच ते आत शिरतात. म्हणजेच साधक ध्यानाला बसल्यावर आपण पाहिलं तर सर्व हे बंद करतो, डोळे बंद, कान बंद, आवाज न ऐकण्याचा प्रयत्न करतो, हात स्थिर ठेवतो, आसन स्थिर घालतो. परंतु आतल्या शिवाला अडवायचं कसं? नंदीचा गोंधळ होतो, मनाचा गोंधळ होतो, शिवांचा तर मी गण यांना कोण अडवणार, ते त्याला न विचारताच आत शिरतात. म्हणजे मला सांगा की आपण ध्यानाला बसल्यावर आपल्याच प्रिय काही घटना आपल्या समोर येतात महाराज, ते म्हणजे शिव आहे, की त्याचा आपल्याला खूप डिस्टर्ब होतो, पण ते आपलं काहीच चालत नाही. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा अशीच एक घटना आठवते की नाही, आपला तिथं खूप छान सन्मान झाला होता बरं का, हे झालं होतं, ते झालं होतं, असं प्रचंड चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात, त्या आपल्याला अत्यंत प्रिय असतात. परंतु ध्यानाचा विचका झाल्यामुळे पार्वतीचा संताप होतो. त्याप्रमाणे बुद्धिमातेचा संताप त्या ठिकाणी होतो की नंदी माझं ऐकत नाही, नंदी माझा ऐकत नाही. या ठिकाणी बुद्धिमातेच्या मी आणि माझेच्या ठिकऱ्या गळून पडतात आणि तोच मळ आहे महाराज. जेव्हा बुद्धिमातेचा मी व माझे ह्याचंच नाव आहे उमांग मलज. उमांग म्हणजे कोण आहे? बुद्धिमाता आहे, आणि तिचा मीपणाचा अहंकाराच्या ठिकऱ्या गळून पडतात. आतापर्यंतच्या बुद्धीच्या कौशल्यावर खूप निर्णय घेतलेले असतात महाराज. व्यवहारामध्ये आपली ख्याती असते की हे बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे, यांच्या बुद्धीचं कौशल्य खूप आहे, की हे जे काही निर्णय घेतात ते अगदी चुकतच नाहीत, असं व्यावहारिक लोक समर्थन करत असतात. त्याचाच अहंकार, मनाचा अहंकार चढलेला असतो बुद्धीवर. आणि ध्यानाला बसल्यावर साधकाला वाटतं की नाही, ध्यान काय, त्याच्यात काय अवघड नाही, मी ध्यान करतो हे आपण ईश्वराला गौणत्व देतो महाराज. ध्यान माझ्याकडून करून घेतलंय असं आपण म्हणावं, किंवा मी गुरु केले, आपण गुरूंना त्या ठिकाणी गौणत्व देतोय. तू गुरु करणारा कोण? गुरूंनी तुला स्वीकारलंय महाराज. असं हा मी व माझा हा मळ आहे, तो त्या ठिकाणी ठिकऱ्या होऊन गळून पडतो. आता बघा कथेचं आपल्याला पुढचं दुसरं चरण पाहिजे. आपल्याला इथपर्यंत कळलं की बुद्धीवरचा मळ गळून पडलाय, की जेव्हा आपण ध्यानाला बसतो मन काय ताब्यात नाही, ते सगळ्यांना आत सोडतं. म्हणजे शिवप्रभू आहेत थोडक्यात समजायचं, त्यांना आत सोडतं न विचारता. मी तुम्हाला सांगितलं ध्यानाला बसल्यावर काही आठवतं. आपण अमेरिकेत गेलो होतो तेव्हाच्या गोष्टी आठवतात, आपण गराड्याला गेलो होतो ते आठवतं, मध्येच माऊलींच्या प्रवचनात काय विषय झाला तो आठवतो. म्हणजे ते कितीही प्रिय असलं तरी ते शिव आहेत, प्रिय आहेत. परंतु ध्यानामध्ये आपण मगाशी काय विषय पाहिला, मन आणि बुद्धी यांचा विलय होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या विलयामध्ये हा खंड पडतो, म्हणून माता पार्वती संतापते. बरं, आता ही संतापते होते, ही याच्यावर उपाय काय करते ते आपण पाहूया. कथा आपल्याला काय सांगते, माता पार्वती तिच्या सख्यांचा सल्ला घेते. सख्यांचाच काय सल्ला घेते? सख्या म्हणजे तिच्या आहेच शरीरावर वासना आहे, बाकीच्या इतर ज्या स्त्रीलिंगी हे आहेत त्या सख्या आहेत तिच्या. तर तिला काय देतात की जाऊ दे, तू नंदी तुझा गण नाही ना, तर तू तुझा एक स्वतःचा तयार कर गण. बघा नीट लक्ष देऊ नका, तुझा गण तयार कर आणि त्याला दारावर उभं कर. मग आता ही बुद्धिमाता काय करते? बुद्धिमाता सद्गुरू सांगतात की निर्गुण निराकाराकडे आपल्याला जायचंय, परंतु नंदी तर हा बाहेरचा आहे. ही बुद्धिमाता आता स्वतःच एक उपास्य दैवत शोधते. म्हणजे कोणी मोरया शोधतो, कोणी विठ्ठल शोधतो, कोणी दत्त शोधतो, आणि त्या उपास्य देवतेला वाहून घेणं हे म्हणजे उमांग मलज आहे. दुसरं त्याचं रूप, की मी आणि माझं ठेवलेच आहे बुद्धीने. ते नंदीच्या यांनी ते ठिकऱ्या उडाल्या, त्याचा मळ झाला, पण तो मळ परत मागच्या दाराने येऊन सगुण उपासनेमध्ये शिरला. नीट लक्ष देऊन ऐकायचं. मग ही सगुण उपासना माता पार्वती म्हणजे बुद्धिरूपी माता पार्वती सुरू करते. मग त्या सगुण उपासनेमध्ये असं म्हणणं साहजिकच असतं की मी ज्या देवतेची उपासना करतो तो देवच सृष्टीचं संहार करतो, विलय करतो, उत्पत्ती करतो आणि पालन करतो. अशा त्या देवतेला महत्व दिलं जातं. तर तेही काही गौण नाही, प्रत्येक देवता ही ब्रह्म आहे. मग ते महत्व इतकं दिलं जातं
की त्या पूजा अर्चा ह्याच्यातच तो साधक अडकतो, त्या पूजेलाच वाहून घेतलं जातं, म्हणजे त्या मूर्तीवरच त्याचं मन जडतं. आणि हा म्हणजे उमांग मलज आहे महाराज बुद्धीचा. हा नीट लक्ष देऊन ऐकायचं. बाह्य उपासना, सगुण उपासना. सगुणाच्या आधारे निर्गुणादी पावे, आपले रामदास स्वामी म्हणतात. म्हणजे सगुण उपासना ही मर्यादित काळापुरती आपल्याला सांगितली आहे. त्या उपासने पलीकडं देखील निर्गुण निराकार परब्रह्म आहे. ही कथा हे आपल्याला ज्ञान देत आहे. मला सांगा, आपण एखादी नदी ओलांडायची असेल तर एखाद्या नावेचे आपण हे घेतो, नावेचं सहाय्य घेतो, नावेत बसून जातो, पहिलं तीराला जातो. मग आता पहिल्या तीराला गेलो तर नावेचा मोह सोडता आला पाहिजे महाराज. नावेतच जर का बसून राहिलं तर आपण पहिल्या तीराला पोहोचणार नाही. त्याचप्रमाणे सगुणोपासना आपल्याला निर्गुणाचा आधार घेण्यासाठी सांगितलेली आहे महाराज. आपण त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं नाही. माझी पूजा ही 8 वाजताच झाली पाहिजे, माझं जप हे 9 वाजताच झाले पाहिजे, त्याच्यासाठी मी काही करणार नाही. मग आपण काय करतो की नंदी म्हणजे बाहेरच्या ज्या अप्रिय घटना आहेत त्या सोडल्या, परंतु ईश्वराची जरी मूर्ती असली तरी तिचा मोह किती ठेवायचा आहे महाराज. हेच तत्वज्ञान नामदेवांना माहिती नव्हतं, म्हणून नामदेवांना विसोबा खेचरांच्या सारख्या सद्गुरूंकडे पाठवण्यात आलं. त्यांनी त्यांचा काय गर्व आरंभ केला, त्यांनी पिंडीवरच पाय ठेवले. नामदेव तेव्हा म्हटलं, काय वेडा आहे का काय हा म्हातारा, शिवलिंग इतकं पवित्र नाही, याचे पाय बघा किती वृद्ध, तोंडातून लाळ गळती, असं काय करतो हा. नामदेवांना मूर्तीत भगवान दिसत होता, पण आपल्याला पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचाच आहे. परंतु ब्रह्मसाक्षात्कार हा प्रचंड महत्वाचा आहे महाराज. त्याच्यासाठी आहे पुढे तर या सगुण उपासनेमध्ये आपण नावेचं उदाहरण घेतलं. नाव म्हणजे आपली मूर्ती आहे महाराज. आपला कोणता विग्रह असेल, कोणी असो, दत्त असो, देवी असो, मोरया असो, विठ्ठल असो, शक्ती असो, शिव असो, तर शेवटी मूर्तीच आहे महाराज. त्या मूर्तीत आपल्याला किती अडकायचंय ते बुद्धीचं अडकणं म्हणजे माता पार्वतीचं उमांग मलजावर असणारं प्रेम. मग हे प्रेम मला सांगा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे शिव आणि पार्वती यांचा प्रत्येक आपल्या पुराणामध्ये संवाद आहे की माता पार्वती त्यांना प्रश्न विचारते आणि शिव तिला शिष्य म्हणून उत्तर देतात. शिव हे सद्गुरू आहेत. मग आता यापुढे सद्गुरूंचा रोल या ठिकाणी येतो जीवनामध्ये साधकाचा, की सद्गुरू इतके निर्गुणाचं सांगतायत, परंतु साधक हा सगुणाचा अवलंब सोडायलाच तयार नाही महाराज. मग त्या ठिकाणी सद्गुरूंना काहीतरी मार्ग काढावा लागतो. म्हणजे सद्गुरू काय करतात, आता मला सांगा, एखाद्याला म्हणजे आता आपण देशमुख काका म्हटलं तर देशमुख काकांचा चेहरा आपण डोळ्यासमोर आणणार तर हात दाखवून म्हणणार हे देशमुख काका नाही. गोस्वामी मावशी म्हटलं तर त्यांचा हात दाखवून म्हणणार त्या या गोस्वामी नाही. आपल्याला प्रत्येकाला चेहऱ्यावर ओळख आहे, म्हणून तर आपल्या आय कार्ड असो, आधार कार्ड असो, आपल्याला हाताचा फोटो नाही बघा, आपल्याला चेहऱ्याचा फोटो सांगतात की त्या ठिकाणी चेहरा लावा. लायसन असो, कोणाच्या लायसनवर आहे 5 बोटांचा फोटो, तसं नाही. म्हणजे आता माझं लायसन असेल तर त्याच्यावर हाताचा फोटो नाही, प्रत्येकाच्या त्याच्यावर चेहऱ्याचा फोटो. म्हणजे चेहरा ही आपली ओळख आहे. आणि चेहरा हे म्हणजे महाराजांचं साम्राज्य आहे. म्हणजे आपल्या ईशतत्वाचं एवढं अलौकिकत्व आहे की एक चेहरा दुसऱ्यासारखा नाही महाराज. म्हणजे आता गोखले काकांचा चेहरा वेगळा, कुलकर्णी मावशींचा वेगळा, खामकरांचा वेगळा, सिद्धी बसलीचा वेगळा, किरणचा वेगळा. इथं बसलेले चेहरे तरी एक आहेत का एकासारखे नाही. मग हे चेहरे बनवणं त्याच्या हातात आहे महाराज, ही ओळख देणं त्याच्या हातात आहे. तर असा हा चेहरा आपला सगुण उपासनेचा विषय चाललाय की चेहरा ह्याच्यावर मी का प्रकाश टाकतोय की सगुण उपासनेमध्ये बुद्धिमातेला चेहरा म्हणजे उमांग मलजाचा चेहरा हा महत्वाचा आहे. माझा पुत्र हा मोह महत्वाचा आहे तिथं बुद्धीला, की माझी सगुण उपासना, माझा मोरया. माझा मोरया म्हणजे मूर्तीतच अडकलाय का नाही. मोरयाचं केवढं वैश्विक स्वरूप आहे महाराज. मोरयाला 14 ब्रह्मांड निर्माता तो आहे, पंचदेवतांचा निर्माता तो आहे. त्याला मूर्तीत अडकवून त्याला छोटं करायचं नाही. मग तुम्ही दुसरी बाजू म्हणाल मग मूर्तीची उपासना करायची का नाही, असं नाहीये. मूर्तीची उपासना ही
करता करता आपलं निर्गुण तत्व आपण प्रतिपादन करायचंय महाराज. आपल्या साधकांनी तरी हा विषय नीट लक्षात घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात येत असेल विषय साधकांच्या, की मूर्तीची ही पूजा आहे जी आपल्याला नेमून दिली आहे नित्य कर्म, ते अगदी करायचंय. ते भगवंताच्या चरणी किंचित श्वास वर घेऊन अर्पण करायचंय आणि आपल्या ध्यान साधनेला प्रचंड महत्व द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ध्यान साधनेला प्रचंड महत्व द्याल, त्यानंतर आपल्या बुद्धीचा मळ हा गळून पडणार आहे. मग आपला आता विषय चालला आहे की त्या ठिकाणी शिवप्रभूंचं आगमन झालं, म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरूंचं आगमन झालं. नीट लक्षात घ्या, शिवप्रभू आले म्हणजे सद्गुरू आले आपले, आणि ते साधकाला समजावतात की तू इतका पण उपासनेच्या आहारी जाऊ नकोस. मी तुला ज्या काही साधना दिलेल्या आहेत, मी तुला जे काही ध्यान साधना करायला सांगितलेली आहे, ती ब्राह्ममुहूर्तावर तू साधतोयस का नाही असं म्हणून. आता या ठिकाणी काय होतं, माता पार्वती सांगते उमांग मलजाला की शिवांना देखील आत सोडू नको. म्हणजे आतापर्यंतचा नंदी शिव म्हणजे सद्गुरूंना मान्यता देत होता, परंतु हा उमांग मलज आपल्या सद्गुरूंचंही ऐकत नाही. बुद्धी त्याला सांगते यांनाही आत सोडू नकोस शिवांना, म्हणजे आपल्या सद्गुरूंचं म्हणणं ऐकू नकोस असं बुद्धी सांगते या उमांग मलज पुतळ्याला. तिने जो पुतळा बनवलाय त्याला. मग तो शिवांना अडवतो. मग आता इथं संघर्ष कोणाचा आहे, तर संघर्ष निर्गुण निराकाराचे प्रतिपादन करणारे सद्गुरू आणि सगुण साकारात आनंद मानणारा साधक, या दोन प्रवृत्तींचा संघर्ष आहे महाराज. शिव आणि बुद्धी म्हणजे सद्गुरू बुद्धी आणि मध्ये उमांग मलज. उमांग मलज म्हणजे मी माझी उपासना याचा अहंकार, जो सद्गुरूंना छाटून टाकायचा आहे महाराज. नीट लक्ष देऊन ऐकायची कथा. मग आपलाच देव श्रेष्ठ साधक मानू लागतो की तोच श्रेष्ठ कसा, त्याची गोष्टी श्रेष्ठ कशा, किंवा तोच सृष्टीचा उत्पत्ती करता आहे, तोच प्रजापती आहे, तोच संहार करता आहे आणि सर्व देवतांमध्ये तोच श्रेष्ठ कसा, अशा गोष्टी तो साधक सांगू लागतो आणि त्याचाच त्याला अहंकार चढतो. आणि याच्यातूनच पूर्वी शैव वैष्णव असे वाद झाले. त्याच्यामुळं हे काहीही उपयोगाचं नाही. एक ओंकार परब्रह्म आहे. ते परब्रह्म विविध मूर्तींनी विविध अवतारांनी नटलेलं आहे. मी मागच्या प्रवचनात उदाहरण दिलं होतं की लाईट आहे, विद्युत ही शक्ती आहे, परंतु तिला आपण ट्यूबचा आकार दिला, मग इथं ट्यूबचा उपयोग झाला. फॅनचा आकार दिला, फॅनमध्ये ती गेली. दुसऱ्या ठिकाणी आपण चार्जर लावलं, चार्जरमध्ये गेली. लॅपटॉपमध्ये विद्युत गेली. मग ही विद्युत हे तत्व आहे, तसं ईश्वर हे तत्व आहे. तुम्ही लॅपटॉपला बजा, ट्यूबला बजा, नाहीतर बल्बला बजा, त्याच्यातून विद्युतच आहे महाराज. तसं मूर्तीला तुम्ही महत्व देऊच नका महाराज. मूर्तीतलं ईश्वरीय तत्व पाहिजे आपल्याला, आणि ते ईश्वरीय तत्व आपल्याला केव्हा उमगणारे, जेव्हा सद्गुरु कृपेमध्ये आपण ब्राह्ममुहूर्तावर ध्यानाची बैठक प्रगाढ प्रशांत घालणार आहोत तेव्हा. आणि यासाठी सद्गुरु कृपा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. ज्या व्यक्तीला सद्गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची प्राप्ती झाली, त्या व्यक्तीचं अनन्य साधारण महत्व आहे. मी मागच्या कीर्तनात एका सांगितलं होतं की पहिल्या 21 जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरूंचा पत्ता कळतो, दुसऱ्या 21 जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरूंची भेट होते, आणि तिसऱ्या 21 जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरूंची कृपा म्हणजे दीक्षा प्राप्त होते. म्हणजे 21 ते 63 जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ मिळतो. अशा सद्गुरूंना आपला शिष्य सगुण उपासनेमध्ये अडकलेला आहे हे आवडत नाही. म्हणून सगुण उपासनेचा साधक आणि निर्गुण प्रतिपादन करणारे सद्गुरू यांच्यातील संघर्ष चालू आहे. आणि तोच संघर्ष उमांग मलज या कथेमध्ये प्रतिपादन केलेला आहे की साधकाचं हे मूर्तीपूजत्व सद्गुरूंना आवडत नाही. काही वेळेला नाही आवडतच नाही ते. आणि मग आता शिष्य ऐकतच नाही असं म्हणून सद्गुरू त्या ठिकाणी येतात. उमांग मलज त्यांना अडवतो, म्हणजे तो तिचा अहंकार त्यांना अडवतो की नाही, मला सगुण उपासना बंद करायची नाही. मग असं म्हणता क्षणी खूप प्रचंड वादविवाद होतात. सद्गुरू शेवटी स्वतःचं हत्यार त्रिशूळ काढतात आणि त्याचं मस्तक छाटून टाकतात अहंकाराचं. मग हे मस्तक छाटल्यानंतर जी आपल्याला आपण कथेमध्ये पाहिलं की
पार्वतीने तिच्या मळापासून पुतळा उत्पन्न केला. मग तिचा मळ कोणता तो आपण पाहिला, मी व माझे. बुद्धिरूपी पार्वतीने मी माझे पासून जो पुतळा, म्हणजे वास्तविक त्या ठिकाणी असं अपेक्षित होतं की पार्वतीने मी माझं गळून पडलं तर त्याचा पुतळा करण्यापेक्षा शिवप्रभूंकडे तिने आत्मकेंद्रित व्हायला पाहिजे होतं बुद्धीने. परंतु तशी गोष्ट सांगत नाही. गोष्ट आपल्याला सांगते ती या मळापासून तिचा पुतळा बनवते. उमांग मलज गुढार्थ निरूपण हे आपलं या ठिकाणी चाललेलं आहे की बुद्धीवरचा मळ जर का साधकाचा गेला मी व माझं, तर प्रचंड बुद्धिपतीचं सुंदर त्या ठिकाणी आलय आहे, सुंदर त्या ठिकाणी मंदिर आहे आपल्या देहामध्ये. आत्मज्योत प्रचंड 24 तास 24/7 तेवत आहे. मला सांगा त्या ज्योतीला कोणी तेल घातलंय का? की मी आज सांगितलं की नाही सविता मावशी तुमची 1 लिटरची सेवा राहिली बरं का तेलाची, कशासाठी? माझ्या आत्मज्योतीला तेल घालायचं असं कोणी कोणाला म्हणतं का? नाही. किंवा गोखले काका म्हटले की नाही आमच्या आत्मज्योतीला 5 लिटरची आवश्यकता आहे. अहो असं तेल तूप ठेवलं असतं तर लोक म्हणले असते काहीच नको आम्हाला, आत्मज्योत नको काही नको, ते तुमचं तुमच्याकडे ठेवा. परंतु हे प्रत्येकाच्या देहामध्ये ऑलरेडी गिवन दिले महाराज, याची आपल्याला किंमत नाही. याची किंमत केव्हा कळते? आता करोनाचा महामारीचा काळ होऊन गेला तेव्हा जसं ऑक्सिजनची किंमत कळली महाराज, लोक झाडं लावायला लागली, लोक आता गाड्या कमी वापरतात, सायकलीचा वापर करतात. हा जो रिमोट ईश्वरीय शक्तीने दाबला, त्या रिमोट दाबण्याची वेळ का येते मानव जातीवर? कारण की आपल्याला प्रचंड शरीरामध्ये शक्तीचा साठा दिलेला आहे. त्या शक्तीच्या साठ्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि कुठून उसणं आणायचंच नाही महाराज तो. की आज मी आमची बहीण बसल्या तिथं थोरल्या, त्यांना म्हटलं मला 10,000 रुपये द्या, मला आत्मशक्ती आणायची. त्या देतील 10,000, पण मी आणणार कुठून आत्मशक्ती? आज पैशाचं ह्याचं काहीच कुठलं हे होत नाही. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. संतांना हेच मनोमन कळलेलं असतं की मग अशी माऊलींची ओवी पाहिली, या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत. माऊलींची ती दुसरी ओवी निदैवाचे परिवर लोह्या पुत्रा सहस्त्रावरी. माऊली म्हणतात निदैवाचे परिवर, आपल्या मस्तक बाहेर हांडा शोधायचाच नाही महाराज. काय करायचे सोनं घेऊन? मला सांगा, मागच्या प्रवचनात पण मी प्रश्न विचारला होता की तुम्ही सोनं नाणं किती बँकेत ठेवा, तुम्ही 5 करोड शिल्लक ठेवा, परंतु तुम्ही मला असा पुरुषार्थ करून दाखवा की हे 5 करोड मेल्यानंतर मी बरोबर घेऊन जाईल, तर मी तुम्हाला मानणार, नाहीतर मी मानणार नाही. मला सांगा हे सगळं इथंच राहणार आहे महाराज. हे तुम्ही म्हणाल पण ते अत्यंत आवश्यक बाब आहे, जीवनात आवश्यक बाब आहे, त्याला संत मंडळी नकार देत नाही. परंतु त्या बाबीत वाहत किती जायचे महाराज हे आपलं आपण ठरवायचे. की आपल्याला 5 करोड बँकेच्या अकाउंटवर टाकायचे आहेत, ते टाका, त्याला काही आम्ही नकार देत नाही. परंतु 5 करोड नामस्मरण हे आपल्या नामाच्या शिल्लक मध्ये टाकायचे महाराज. मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं जिंदगीचे 7 दिन आणि जिंदगी के 12 दिन. आपल्याला मृत्यूनंतरच्या प्रवासाचा विचार हे संत मंडळी सांगतात. म्हणून तर ते संत असतात. त्यांना नित्य मृत्यू समोर दिसत असतो, त्यांना नित्य विवेक त्यांच्या श्वासात वास करत असतो. म्हणून संत हे संत प्रवृत्ती असतात आणि साधक हा साधक असतो. आपला विषय चाललेला आहे उमांग मलजाचं मस्तक त्रिशूळ आणि छाटलं भगवान शिवांनी, म्हणजे सद्गुरूंनी येऊन शिष्याच्या सगुण उपासनेचं मस्तक छाटून टाकले की आता तू आजपासून सगुण उपासना बंद कर आणि प्रचंड 3 तास 4 तास ध्यानाच्या बैठकीवर आरूढ हो. याचं हे एक कथा म्हणजे उमांग मलज. मला सांगा गुरूंनी मस्तक उडवलं, आता कथा पण आपली अजून पुढे शिल्लक आहे. मस्तक उडवलं तर पार्वतीचा संताप प्रचंड झाला. मला सांगा बुद्धी हे स्वीकारायला तयारच होत नाही की आतापर्यंतची आपण केलेली सगुण उपासना ही अचानक एक दिवस येऊन सद्गुरूंच्या सांगण्यावरून बंद कशी करायची. बुद्धीला हे झेपतच नाही महाराज. मग बुद्धी प्रचंड पार्वती कथा आली आपली, याच्यामध्ये कथा आहे की पार्वती माता तिच्या शरीरातील 9 कोटी शक्ती जागृत करते, प्रचंड संताप करते, संहार करते. मग बुद्धी मातेला इतका संताप येतो की सद्गुरू असले म्हणून काय झालं, आपली रोजची सगुण उपासना ही महत्वाची आहे ना, सद्गुरूंना काय ते त्यांचं पाहतील, ते पोचलेले असते तर आपल्याला काय करायचं असं प्रचंड मनात विचार येतात. तो संहार आहे, म्हणजे शक्ती मातेने केलेला तो विनाश आहे, त्याला काय म्हणतात प्रलय आहे. इथं कथेमध्ये आलंय
ही प्रचंड शक्ती आणि शरीरातल्या बाकीच्या वृत्ती तिला साथ देतात. हो हो, हेच बरोबर, हेच बरोबर, हेच बरोबर, असा हा परत संघर्ष तिथे चालू होतो. शरीरामध्ये प्रचंड प्रलय निर्माण होतो. म्हणून शेवटी सद्गुरूंनाच याची दया येते. सद्गुरू हे तत्व, सद्गुरू ही शक्ती, सद्गुरू ही व्यक्ती हे प्रचंड दयाळू असतात. ज्याप्रमाणे शिव भोले त्या ठिकाणी दया करतात की नाही आपण काय करू, माता पार्वतीचा एवढा संताप होतोय तर आपण नारद महर्षींची त्या ठिकाणी नियुक्ती करू, समेट घडवून आणू असं म्हणून नारदांना पाचारण केलं जातं. नारद त्या ठिकाणी जातात, माता पार्वतीला सांगतात ठीक आहे संताप करू नकोस, शिवांनी तुझा पुत्र परत जिवंत करण्याचं वचन दिलेलं आहे असं म्हणता क्षणी माता पार्वती ही संवाद थांबवते. बुद्धीला सद्गुरू सांगतात की ठीक आहे सगुण उपासना एवढा वेळ नाही पण थोडा वेळ का होईना तू करत जा, पण नंतर ध्यानाचा कालावधी वाढवायचा असं सांगितल्यावर जरा बुद्धीला बरं वाटतं महाराज. नाहीतर बुद्धी ही प्रचंड संताप करते की नाही माझं रोजचं हे, माझं रोजचं ते आहे, माझं रोजचं विनायकपुरमला जाणं आहे, माझी राजेश्वरांची सेवा आहे, हे कशी घडणार. तर या सेवेला आमचे परमहंस हे अत्यंत प्रचंड असं व्यक्तिमत्व होतं की सगुणोपासना ठीक आहे पण प्रचंड त्यांचा जोर ध्यानावर होता महाराज. म्हणून आज देखील विनायकपुरमच्या मयुरेश्वराची उपासना नित्य पूजेला आम्ही जाण्याचं ठरवतो पण ते होत नाही, कारण की ते उमांग मलज अवतार गुणार्थ निरूपण हे परमहंसांनी जगून दाखवले, हे माताजींनी जगून दाखवले. तर आपला विषय कथा म्हणजे आता थोडक्यात अजून एक अर्धा तास चालेल, लक्ष देऊन ऐका सर्वांनी. प्रवचन झाले सर्वांनी नाचायचे छान आनंदाने नाचत. मी तर नाचेल. तर या संघर्षामध्ये आपण पाहिलं श्री गुरूंनी नमत घेतले महाराज. गुरूंना नमत घेण्याची गरज नसते, परंतु हे युद्ध असं आहे की साधकाची प्रवृत्ती आणि गुरूंची निवृत्ती या दोघांचं युद्ध आहे महाराज. याच्यात गुरूंना विजय मिळवायचं श्रेय नकोच आहे, गुरूंना आपला शिष्य उतरला पाहिजे ही तळमळ आहे. म्हणून थोडस नमत घेऊन त्यांनी सगुणोपासनेला परवानगी दिलेली आहे आणि तू ध्यान मार्गावर आरूढ हो. मग याच्यासाठी ते काय करतात, श्री हरी विष्णूंची नियुक्ती. बघा आता नीट लक्ष देऊन ऐका, महत्वाचा विषय आहे. कथेमध्ये काय सांगितलं जातं, शिव सांगतात श्री हरी विष्णूंना की तुम्ही जंगलात जा. मगाशी आपण शंका उपस्थित केल्या, कैलासाचं जंगल आलं कुठून, जंगलात जा, त्या ठिकाणी ज्या प्राण्याचं मस्तक पहिल्यांदा मिळेल त्याचं मस्तक आपल्याला या बालकाच्या दळावर बसवायचं. मग गुरूंनी नमत घेतलं या ठिकाणी, त्यांनी श्री हरींची नियुक्ती केली. श्री हरी विष्णू ही अशी देवता आहे म्हणजे पंचदेवतांना त्यांचं त्यांचं कार्य सोपवून दिलेलं आहे. त्यामध्ये ब्रह्मांची उत्पत्तीचं कार्य आहे, श्री हरींचं स्थिती म्हणजे पालन करण्याचं काम आहे, आणि महेश म्हणजे शिव यांचं संवाद करण्याचं काम आहे. शक्तीकडं सर्वांकडं चलनवलन करायचं आहे. शरीरामध्ये आपली कुंडलिनी शक्ती आहे, ती नित्य हालचाली घडवते, आणि सूर्य म्हणजे बुद्धी सूर्य आहे, त्यांनी संपूर्ण प्रकाशित राहायचं आहे 24 तास. तर अशा या पंचदेवतांचं काम त्यांना नेमून दिलेलं आहे. त्यात आता शिव नंदीला न सांगता, जृंगीला न सांगता, जे त्यांचे गण आहेत रुद्रगण, त्यांना न सांगता श्रीहरींचीच का नियुक्ती केली जाते. याच्यामध्ये पण गुणार्थ आहे महाराज, नीट लक्ष देऊन ऐकायचे. तर श्री हरी विष्णू हे आपल्या हिंदू धर्मानुसार धर्मशास्त्राचं दैवत आहे. म्हणजे जे जे काही धार्मिक निर्णय आहे किंवा धर्माची जी मतं आहेत ती श्रीहरी विष्णूंपासून चालत आलेली आहे, ती श्रीहरींवर त्यांनी काम सोपवलेलं आहे. मग जंगल कोणते महाराज, श्रीहरींवर धर्मशास्त्राचं काम सोपवले. आता आपण शरीरात आहो, बाहेर पाहायचं नाहीये, ही कथा आपली शरीरात चालली. बुद्धी माता पार्वती आहे, मन नंदी आहे, शिव सद्गुरू आहे आणि साधक बसलेला आहे, असं चित्र डोळ्यापुढे आणा. आणि आता श्रीहरी विष्णूंवर काय नियुक्ती सांगितली, श्रीहरींना सांगितलं जंगलात जा आणि कोणत्याही प्राण्याचं मस्तक दिसेल ते मस्तक घेऊन या. मग मला सांगा, श्रीहरींचं आपण पाहिलं धर्मशास्त्राची देवता, मला सांगा एखादं काम आहे, म्हणजे आपण एका सोसायटीत राहत आहोत, एक छोटंसं उदाहरण देतो.
आणि त्या बंगल्यामध्ये आपण राहतो एका. आपल्या शेजारचा बंगला हा इंटरनॅशनल क्रिकेटपटूचा आहे, म्हणजे समजा सचिन तेंडुलकरचा आहे. दुसरा बंगला आहे तो इंटरनॅशनल नट आहे, म्हणजे हॉलिवूडचा नायक आहे. तिसरा बंगला आहे तो गायिका आहे आणि चौथा डान्सर आहे. मग ह्या चौघांचा उपयोग आहे आपल्याला, म्हणजे कसं ओळखीपुरती उपयोग होईल. आपला विष्णूंचा विषय चाललाय लक्षात नाही का. तर मला सांगा, ह्या मधल्या बंगल्यावाल्यांच्या पोटात दुखायला लागलं तर या चौघांपैकी कोण उपयोगी येईल का? इंटरनॅशनल पटू किती असला क्रिकेटचा, तो याचं पोट बरं करेल का? नाही. इकडचा डान्सर असला तो करेल का? नाही. नट असेल तोही नाही, पुढारी असेल तोही नाही. मग त्याला जसं पोट बरं करायला एखाद्या डॉक्टरचाच सल्ला घ्यावा लागेल, त्याप्रमाणे आपल्याला धर्मशास्त्राचा निर्णय हे श्री हरी विष्णूंनीच सांगावे लागतील. त्याच्यामुळं या ठिकाणी श्रीहरींची नियुक्ती केली. खूप सुंदर कथा आहे, गुणार्थ खूप सुंदर आहे. श्रीहरींची नियुक्ती कशासाठी केली? धर्मशास्त्राचं अधिष्ठान त्यांना दिलं गेलेलं आहे. मग श्रीहरी जंगलात गेले. मला सांगा आता जंगलाचं काय असतं साधारण चित्र? जंगलात आपण गेलो तर घनदाट अंधार असतो, जंगलात गेलो तर तीव्र झाडी असते, जंगलात गेलो तर जाळी एकदम अडकलेली असते, जंगलात गेलो तर पाय पडेल तिथं साप असेल का अजगर असेल सांगता येत नाही, पाचोळ्यामध्ये पाय टाकू शकत नाही, म्हणजे असं प्रचंड जंगल. मग आता हे जंगल साधकाच्या जीवनात कोणतं? तर शंकराचार्यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास हे जंगल शब्दजाल महारण्यम चित्त विभ्रम कारकम, म्हणजे या आपल्या साधकाच्या जीवनामध्ये विविध ग्रंथांचं जंगल आहे महाराज. म्हणजे साधक गोंधळून जातो. सगुण उपासना बंद केली सद्गुरूंनी, आता कोणत्या ग्रंथाचा आधार घ्यावा? मग ग्रंथामध्ये काही साधक बाधक प्रत्येकाला वाटतं तसं लिहिलेलं असतं. प्रचंड ग्रंथांचं जंगल आहे. मग त्या जंगलामध्ये साधक सद्गुरूंनी कोणाला पाठवलंय? सद्गुरूंनी श्रीहरीची नियुक्ती केली महाराज. म्हणजे आपल्या श्वासरूपी श्रीहरीची नियुक्ती केलेली आहे ध्यानात आत्मतत्वापर्यंत जाण्यासाठी. आणि हे श्रीहरी काय करतात मला सांगा? आतापर्यंत श्रुती झाली, स्मृती झाली, वेद झाले, पुराण झालं, उपनिषद झालं, पण या सर्वांचं सार हे भगवंतांनी, म्हणजे श्रीहरींचा अवतार कोण आहे? श्रीकृष्ण. या श्रीकृष्णांनी जी गीता सांगितली ते गीता रूपी गजमस्तक आता साधकाच्या उमांगमलजाच्या ह्याच्यावर बसवायचं आहे. मग श्रीहरींनी हे गजमस्तक शोधून आणलं जंगलातून, शब्दांच्या जाळातून. मला सांगा, मी इथं प्रचंड संस्कृत बोलेल, त्यातलं कोणाला कळेल का? नाही. कारण प्रचंड शब्दजाळ आहे. शंकराचार्यांचं आपण वाक्य पाहिलं, शब्दजाळ महारण्यम चित्त विभ्रम कारकम. शब्दांचं जाळ हे महाअरण्य आहे महाराज. या जंगलामध्ये श्रीहरींची नियुक्ती केली, म्हणजे आपल्याला गीता रूपी ज्ञान जे परमहंसांनी चालवत आणलं, जे माताजींनी चालवत आणलं, जे ज्ञानोबा माऊलींनी प्रतिपादन केलेलं आहे, ते गजमस्तक आपल्या साधकांच्या उमागमलजावर बसवलेले आहे. म्हणून मग आता पुढचा एक प्रश्न आहे, गजमस्तकच का शोधलं? आता इथपर्यंतच त्या शंका आपल्या फिटल्या आहेत की माता बुद्धी ही पार्वती आहे, मन हे नंदी आहे, साधक बसलेला आहे ध्यानाला, सद्गुरू आहेत, आणि श्रीहरींची नियुक्ती केली त्यांनी गीता रूपी, म्हणजे आपल्याला जे रोजचं ज्ञानेश्वरीचं ज्ञान मिळतं ते आपल्याला गजमस्तक आहे. मग गजच का? तर ह्या गज या शब्दात पण खूप अर्थ आहे. आता आपल्याला कथेच्या आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. गजमस्तक का? मला सांगा की गज हा शब्द गजानन असा आहे ना, तर गजच्या उलट काय होतं मला सांगा? जग. मग आता हे जग कसं आहे याचा आपण या ठिकाणी विचार करायचा. जग हे उत्पन्न होणारी वस्तू आहे. जगात प्रत्येक गोष्ट उपजे ते नासे, नासले ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिक्रमिता. जगात प्रत्येक गोष्ट सावयव आहे, जगात प्रत्येक गोष्ट सगुण आहे, जगात प्रत्येक गोष्ट साकार आहे, जगात प्रत्येक गोष्ट साधी आहे. साधी म्हणजे जी उत्पन्न झाली तिला अंत आहे. अनादी अनंत असं परमात्म्याचं स्वरूप आहे. पण या जगातलं आपण आता वर्णन केलं की साकार आहे, सावयव आहे, परिवर्तनीय आहे आणि दुःखमय आहे जगातली गोष्ट. तुम्ही म्हणाल दुःख कसं? मगाशी आपण पाहिलं बुद्धीचे संकल्प विकल्प. जर का आपण बुद्धीच्या म्हणजे आपल्या बुद्धीत आलं की आज मला तुळशी बागेत जाऊन ही वस्तू घ्यायची आहे, झालं. बुद्धीने मनाला कमांड दिली,
मनाने हाताला कमांडलेली कपडे घाला चांगले, नवीन कपडे घालू, तुळशीबागेत रिक्षा करू, गाडी करू, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या. म्हणजे एक बुद्धीत मग असा आपला विषय झाला, एक खडा पडला तलावात की आज तुळशीबागेत जाऊन ही सुटकेस घेऊन यायची, काही XY घेऊन यायचे. तर यासाठी एवढी सर्व ज्ञानेंद्रिये, सर्व कर्मेंद्रिये, सर्व आंतरेंद्रिय कामाला लागतात. ही केव्हा? ही आपल्या बुद्धीत खडा पडल्यानंतरच्या या घटना आहेत. म्हणून साधकांनी शक्यतो जास्तीत जास्त संकल्प, जास्तीत जास्त विकल्प हे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं गरजा कमी करू तेवढे संकल्प कमी होतील, तेवढे विकल्प कमी होतील महाराज. मग आपला विषय चाललाय गजमस्तकच का? तर गज याचा आपण विरुद्ध उलटा अर्थ काय? जग. जग कसं आहे? जग सावयव आहे, सगुण आहे, साकार आहे. आणि ह्याला जे विपरीत, ह्याला जे विरुद्ध ते गज. जगाच्या उलट काय आहे? गज. म्हणजे गज कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला अवयव नाही, त्याला आकार नाही, त्याला शब्द, रस, रूप, गंध, चव काहीही नाही असा जो गज. आणि त्याचं आनन, गजानन. आनन म्हणजे मगाशी आपण पाहिलं चेहरा. जगाच्या विपरीत ज्याची ओळख आहे, जो अनादि आहे, जो निर्गुण आहे, असा म्हणजे तो आमचा गजानन. म्हणून श्री गजानन, जय गजानन हा मंत्र प्रचंड ताकदीचा मंत्र आहे. याच्यामध्ये साधकाला निर्गुण निराकाराचं प्रतिपादन महाराजांनी केलेलं आहे, ज्ञानोबा माऊलींनी केलेलं आहे, मुद्गल पुराणकार रचनाकर्त्यांनी केलेलं आहे. की मोरया हा सगुण उपासनेमध्ये ठीक आहे, परंतु या मोरयाला देहातच कसं त्याचा आलंप करायचा आहे हे ही उमांग मलज गुडार्थ निरूपण कथा आपल्याला सांगते. आणि शेवटी कथेमध्ये असं पार्वती माता खुश होते आणि ती त्याच्या उपासनेला सुरुवात करते. तसंच साधक हा या उपायाने खुश होतो की ठीक आहे की मला सगुण उपासना ही सांगितली, मला गजाचं मस्तक म्हणजे आपल्या गीतार्थाचं ज्ञान आहे ते माऊलीकडून मिळत आहे, ते मी नित्य ग्रहण करून माझी सगुण उपासना चालू ठेवून थोडीफार ध्यान साधनेला प्रचंड महत्त्व देईल असं साधक या निश्चयावर येतो. आणि मग त्या ठिकाणी उमांग मलज अवताराचं गुडार्थ निरूपण संपतं. आपल्याला आता पुढं बघायचं आहे की गणपतीचं जे तत्व आहे, गणपतीची जी मूर्ती आहे, गणपतीचा जो 10 दिवसाचा उत्सव आहे आता जवळ आलेलाच आहे. तर या उत्सवामध्ये काय प्रतिपादन करतं गणेश तत्व? गणेश तत्व आपण मूल जन्मतं तेव्हा षोडशोपचार 16 संस्कार, षोडशोपचार नाही 16 संस्कार त्याला सांगितलेले आहेत. गर्भाधानापासून अंतिम विधीपर्यंत मनुष्य जातीला 16 संस्कार सांगितलेले आहेत. तर हे 16 संस्कार करता करता आपण त्या देहाला किती प्रचंड महत्त्व देतो. त्याचं बारशासाठी हॉल घेतो, त्या मोठं कार्यालय घेतो, त्याला कपडे महागडे आणतो, त्याला काय नसेल ते घेऊन येतो, त्या बाळाचे लाड करतो. काहीही अगदी काही झालं तरी त्या बाळाचं ते झालं पाहिजे असं आई वडिलांचं तत्व असतं. आणि तेच बाळ 18-19 वर्षाचं झालं की ते त्याचं तत्व दाखवायला सुरुवात करते. हा सृष्टीचा नियम आहे सर्व, याला काय कोणीही अपवाद नाही. कारण की आपण इथून मागे विषय पाहिला, षड्रिपू हे प्रत्येकाच्या देहामध्ये ठासून भरलेले आहेत. त्याच्यावर कोणाचीच सत्ता चालत नाही, त्याच्यावर एकाचीच सत्ता चालते, ती म्हणजे आता आपण निर्गुण निरामय गजाननाचं जे स्वरूप पाहिलं ती सत्ता चालते. आणि ती सत्ता चालवून घेण्यासाठी सद्गुरू रूपी मार्गदर्शन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुमची गाडी ही कैलास शिखरावर पोहोचणार आहे महाराज. उमांग मलजाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आपला विषय चालला होता, थोडंच राहिले, 12:30 झालेले. आपला विषय असा चालला होता की गणपतीच्या 10 दिवसामध्ये पार्थिव गणपतीचं विज्ञान काय आहे महाराज. मी तुम्हाला सांगितलं की 16 संस्कार करून मानवाला आपण वाढवतो, त्याला खाऊ पिऊ घालतो. आमचे कबीर महाराज म्हणतात खिला पिलाकर देह बडाई, खिला पिलाकर देह बडाई अग्नी में जलानी है. म्हणजे तुम्ही खाऊ पिऊन देह घातलाय तो शेवटी अग्नीतच घालवायचा आहे असं कबीर महाराज संत हे शेवटचं तत्वज्ञान सांगतात. एक साधू बसले होते गावाच्या बाहेर आणि अशी 3-4 मंडळी आली, गाडी थांबवली त्यांनी. त्यांना वाटतं काय बसलेला दिसतोय, असं शिवालय होतं.
बसलेला दिसतोय असं ते पत्ता विचारू. ते म्हटले काय अहो इथं रात्रीची वेळ होती संध्याकाळची, मुक्कामाची व्यवस्था कुठे इथे? तर साधू त्यांना गावाच्या उलट दिशा सांगतात, त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था आहे. ते गाडी घेऊन त्या ठिकाणी जातात. गाडी जाते 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 त्या ठिकाणी गाडी थांबते तर तिथं स्मशान असतं. ते म्हणतात काय वेळ आहे काय माणूस, परत गाडी चिडून बाहेर इकडे आणतात आणि त्याला म्हणतात अहो आम्ही तुम्हाला मुक्कामाची व्यवस्था विचारली. ते म्हणते हो कायमस्वरूपी मुक्कामाचं ठिकाण तेच आहे. तर संत मंडळी ही वैराग्यशील असतात, विवेक तीव्र असतो. मागच्या प्रवचनात आपण पाहिलं की विवेक हा दुःखामध्ये तीव्र असतो आणि सुखामध्ये गळून पडलेला असतो. तसं नाही पाहिजे. साधकाचा नित्यानित्य विवेक जागृत पाहिजे, म्हणजे जेथ समत्व चित्ताचे. ज्ञानोबा माऊली सांगतात. ज्ञानोबा माऊलींचं ज्ञान हे प्रचंड प्रचंड उमंग मलज या कथेला अनुसरूनच आहे. ही कथा आपल्याला जगायची असेल तर ज्ञानेश्वरीची कास धरली पाहिजे, गजमस्तकाची कास म्हणजे गीतार्थाची कास धरली पाहिजे आणि सद्गुरूंची कास धरून साधनेची कास धरली पाहिजे. महाराज सगळ्यांची कास धरायची आपल्याला. कारण की मी नेहमी उदाहरण देतो की आपल्याकडं शेत जमीन आहे 4 एकर, ट्रॅक्टर आहे, मागच्या ह्याच्यात पण उदाहरण दिलं तो ट्रॅक्टर आहे, शेत जमीन आहे, वरून पाऊस पण पडलाय, विहिरीला पाणी पण आहे, बी बियाणं आणायला पैसा आहे, सगळं काही आहे, सूर्यप्रकाश भरपूर आहे, परंतु शेतकरी झोपूनच राहिला घरात तर शेती होणार आहे का? तसं आहे तुमचं आमचं महाराज. सद्गुरू मिळाले, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, आपल्याला परमहंसांचं तत्वज्ञान आहे, सगुणोपासना देखील सांगितलेली आहे, ध्यान साधनं सांगितलेली आहे, घरामध्ये प्रचंड साधनं आहेत, आपल्याकडं पैसा आहे, आपल्याकडं वेळ आहे, मग आपल्याला जमत का नाही? कारण की आपण झोपून राहिलोय महाराज. झोपून राहिलोय म्हणजे असं झोपून नाही, परंतु जेवढी तळमळ पाहिजे साधनेप्रती तेवढी तळमळ दिसत नाही, म्हणून रिझल्ट येत नाहीयेत महाराज. कारण की उमंग मलजाचा मळ हा गळालेला आहे. सगुण उपासना देखील आपण थोडी थोडी थांबवू शकू, परंतु ध्यान साधना ही प्रखर केली पाहिजे, म्हणजेच नित्यानित्य विवेक तुमचा आमचा जागृत होईल. तुम्ही म्हणाल तुमचं नावच विवेक महाराज आहे. नाव विवेक महाराज असलं तरी नित्यानित्य विवेक हा वेगळा भाग आहे. तो प्रत्येक साधकाचा जागृत कशाने होईल? सद्गुरूंचा दिलेला बीज मंत्र आणि सद्गुरूंनी दिलेली नित्य उपासना. मग ती सगुण उपासना या ठिकाणी गौण धरलेली आहे. या ठिकाणी उपासना म्हणजे ब्राह्मण मुहूर्तावर तुम्ही 4ला जाग येत नसली तर किमान 5 ते 6 हा सर्वांच्या सोयीस्कर ब्राह्मण मुहूर्त आहे. तो खरा ब्राह्मण मुहूर्त आहे पहाटे 3:30. पण तुम्ही म्हणाल आम्हाला झोपायला 2-2.5 वाजता तर आम्ही 1 तासात काय करू? तसं करू नका. त्याच्यामुळं ब्राह्मण मुहूर्त हा प्रत्येक जीवनात साधकांनी साधला पाहिजे, म्हणजे त्याच्या जीवनात ब्राह्मण मुहूर्त उगवणार आहे महाराज. हा केव्हा उगवणार आहे तर तो केवळ ध्यानाने उगवणारा असणारा हा ब्राह्मण मुहूर्त आहे. मग आपला विषय चालला होता की पार्थिव गणेशाचं आपला जो देह आहे, मगाशी सांगितलं 16 संस्कार आहे, हा देह आपण वाढवतो आणि केव्हा ना केव्हा तरी या देहाला निरोप आहे महाराज. उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिक्रमेला, ज्ञानोबा माऊलींनी सांगितले. आणि ह्याच पठडीत आपण सगळे मोडतोय. आपण सगळे नव्हे तर इथून मागची संत मंडळी, इथून मागची ऋषी परंपरा, इथून मागची अवतार परंपरा ही मृत्यू लोकात आलं की जेव्हा तुमचा जन्मदिवस आहे त्या क्षणी वरती जाण्याची तारीख फिक्स झालेली आहे महाराज. जेव्हा जन्म मिळाला म्हणजे आपण कसं अमेरिकेत पासपोर्ट काढतो आणि दुसरं काय ते व्हिसा असतो, मग जेव्हा आपण जातो तेव्हा ती जाण्याची तारीख ठरवून घेतात. 6 महिने, 3 महिने, 2 महिने. त्याप्रमाणे मृत्यूलोकी रूपी अमेरिकेत आपल्याला पाठवलंय देवानी, परंतु त्याच्याकडं प्रत्येकाची तारीख फिक्स आहे. कोणी असं आनंद मानायचं कारण नाही माझा जन्म झालाय मी मस्त आता जगणार, मी अमर होणार. इथं कोणी अमर असेल तर हात वर करा. कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलं नाही, कारण की हा देह आहे. या देहाला उत्पत्ती, स्थिती, लय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं कार्य हे होतच असतं. परंतु जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही जीवनकाळ आहे तो जीवनकाळ व्यवस्थित सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि खऱ्या ईश्वरीय तत्वापर्यंत
पोचण्याचे प्रयत्न आपण करायचे महाराज, आपणच केले पाहिजेत. तुम्ही म्हणाल माझी पत्नी ध्यान करते म्हणून त्याचं फळ मला मिळेल, तसं काही नाही इथं. ते आपल्या शास्त्रात आहे की तुम्ही सुपारी घेऊन पूजेला बसा, ते सगळे शास्त्रात दिलेले हे आहे. म्हणजे पळवाट आहे, पण ते होतं त्या म्हणजे विधी मार्गाला चालू शकतो, ध्यान मार्गाला हे चालणार नाही. तुम्ही म्हणाल की आता शीतल म्हणेल नाही विवेक महाराज ध्यान करतायत त्यांचं ते मला पण मिळणार 50%, पण तसं नाही. इथं कोणालाच काही शास्त्रात कुठेतरी सांगितलंय की पत्नीने केले नाही, पण ते पुण्य करणं ध्यान मार्गामध्ये हे नाही. ध्यान मार्ग म्हणजे जेवणासारखे, मी जेवलो तर शीतलचं पोट भरणार आहे का? नाही, शीतलनीच जेवलं पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक नवऱ्याने जेवलं तर बायकोचं पोट भरतं का? तर जेवणात नाही कोणी म्हणत नाही ती जेवली बरं आज मी त्या जेवणात नाही माणूस करत. पण अध्यात्मात ध्यानात असं करतो. काय काय म्हणतात नाही आमच्या मोठ्या घरी देव आहे. आता थोडंसं खाली येऊन सांगतो की कुलदैवत माहिती का? हो माहिती. म्हटलं कुठं असतं? नाही नाही ते मोठ्या घरी असतं आमच्याकडे. म्हटलं का तुम्ही जेवता ना? हो म्हणे जेवतो की मला. म्हणलं मोठ्याच घरी जेवायला द्यायचं तुम्ही कशाला जेवता? एक विनोदाचा भाग सोडून दिला तर ध्यान साधना ही प्रचंड प्रखर आपल्याला सूर्य दिलाय महाराज संत मंडळींनी. तर या ध्यान साधनेचं सूर्याचं आपल्याला अवलंब करून 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 आपल्याला प्रवासाला निघायचं आहे. आपण प्रवासाला निघालेलो आहोत, परंतु इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आपल्याला जे काही मार्गदर्शन आवश्यक आहे ते आपल्याला गीतार्थ तत्वज्ञान करत आहे, ते आपल्याला परमहंसांचं तत्वज्ञान करत आहे, माताजींचं तत्वज्ञान करत आहे. तर गणपती मूर्तीबाबतचा विषय आपला चालला होता की पार्थिव मूर्ती का, ज्याप्रमाणे या देहाला आपण सांगितलं जन्म आहे तसा मृत्यू आहे, हेच प्रतिपादन आपली गणपतीची मूर्ती करते की तुम्ही मला वाजत गाजत आणताय म्हणजे एखादं मूल झालं तर बारसं करताय, परंतु 10 दिवसांनी त्याचं विसर्जन आहे महाराज. मग गणपती सगुण साकाराचं विसर्जन आपल्या शास्त्रकारांनी याच्यासाठी सांगितलेलं आहे की आपल्या बुद्धिरूपी तलावामध्ये आपल्या सगुण उपासनेचं विसर्जन एक दिवस करायचं आहे आणि आपल्या बुद्धिपतीचं दर्शन म्हणजे आपल्या श्री गजाननाचं दर्शन हे आपल्याला ध्यान साधनेद्वारे करायचं आहे. आणि ते थोडक्यात या शब्दात सांगायचं झाल्यास निराकार तू निर्गुण देवा त्रिवार तुझं वंदना, निराकार तू निर्गुण देवा त्रिवार तुझं वंदना, पूजा केली स्वकर्म कुसुमे वाहुनिया चरणा, वाहुनिया चरणा,
ब्रह्मांड नायक योगीनाथ जगद्गुरु महालक्ष्मी श्री प्रेमल माता की जय। मंत्र राधे राधेश्वर सिद्धिविनायक द्वार चिंतामणि आत्मबोध विरचित गणपति महाराज की जय। जय जय मयूरेश समर्थ मंगलमूर्ती मोरया प्रेममूर्ती मोरया। सर्व साधकांनी आता आपल्या विवेक महाराजांचं अत्यंत सुंदर निरूपण, सुश्राव्य निरूपण आणि आपल्याला कल्पनाही नसताना, तुम्हालाच काय मलाही कल्पना नव्हती, तो फक्त घरी ते मला म्हणायचे पहा मी कसं सांगतो उमांग मलज निरूपण. असं हे निरूपण मुद्गल पुराणाच्या बाजूने आणि भगवद्गीतेच्या बाजूने आणि प्रेमळ सहस्र प्रेमळ गीतांच्या बाजूने असं तीनही बाजूंनी आपल्या विवेक महाराजांनी अत्यंत सुरेख, म्हणजे त्याला वर्णनातीत असं मी म्हणेन की शास्त्रोक्त सगळं आत्मतत्व सांगणं हे खूप गरजेचं असतं आणि सांगणं म्हणजे ते गरजेच्यापेक्षा महत्त्वाचं असतं की साधकांना नक्की कोणती बाजू आता उचलून धरली पाहिजे. मगाशी त्यांनी जेव्हा सांगितलं की मी सारखी सांगते की आता सगुण उपासना पुरे झाली. आमच्या परमहंसांनी काय केलं माहिती आहे का तुम्हाला? समाधी स्थापन करायला त्यांची ऑर्डर होती ती आम्ही केली. नंतर कालांतराने म्हणजे 10-12 वर्षांनी त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे ते गणेश रूपाने पण प्रगट झाले. त्यांनी मला आधी 12 वर्ष सूचना दिली की मी येतो आहे परत भेटायला. तेव्हा परत भेटायला येतो आहे याचा अर्थ माझ्या मानवी बुद्धीतूनच मी काढला की कधीतरी कोणीतरी काही फोटो आणेल वगैरे काहीतरी आपल्याला भेटणार, असं फोटोच्या अर्थाने भेटणार असं कोण, असं येणार कोण असा. पण 10 वर्षानंतर मला त्या सूचनेप्रमाणे ती जमीन वगैरे आपल्याला मिळत गेली. 93 साली लगेचच मिळाली. 92 साली हा सोहळा झाला. 93 साली जमिनीची फाईल माझ्या हातातही आली, पण ती मी 4-5 वर्षांनी पाहिली आणि साक्षात गणराज सद्गुरूंच्या रूपाने पुन्हा एकदा अवतीर्ण झाले. म्हणजे ते मला समजलं की ते कसे माझ्या भेटीला पुन्हा आले हे समजलं, पण ते गणेश रूपाने आले. एक लक्षात घ्या, म्हणजे आपल्या भक्ताची भक्ती ही निर्गुण निराकार स्वरूपाला गेली पाहिजे याच्यासाठी पुन्हा ते गणेश रूपाने आले. आणि आपण जर आत्ता गणपतीला, आता ठीक आहे तुम्ही ध्यान करता, आपण ध्यान शिकवलं मी तुम्हाला, आणि ध्यानाचं उच्चांगात विवेक महाराजांनी सांगितलं की पूर्ण विचार रहित होऊन, संकल्प रहित होऊन पुन्हा एकदा आपल्या बुद्धीने, बुद्धी ही तेजस्वी आहे, त्यांनी सांगितलं बुद्धी ही पार्वती माता आहे, त्या तेजस्वी बुद्धीने खालचे विचार न करता देह पातळीवर म्हणा, संसार पातळीवर म्हणा, समाज पातळीवर म्हणा, असे विचार न करता दागदागिन्यांच्या पातळीवर न म्हणा, कोणते विचार जे भगवंताला सोडून आहे ते सगळे खाली राहतात. आणि शेवटी त्यांनी छान सांगितलं की वैराग्य तत्परता जी आहे साधकाची ती अत्यंत महत्वाची आहे. मी आता हे कपडे घालते, तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं, तुम्ही खूप छान छान, ते केवळ काय माझ्या अंतःकरणात सांगू, तुम्ही जे देताय ते माझ्या अंगावर तुम्हाला दिसावं एवढीच माझी यातली तत्परता आहे. मला याचा किंचितही होत नाही. एक सुद्धा दागिना घालावा असं माझ्या मनात येत नाही. मगाशी पण मी बिन दागिन्यांची चालले होते, पण शीतलने आत ओढून माझ्या गळ्यातली घालतो. हा, तर शक्तीचा जो एक याच्यामध्ये आविष्कार आहे तो कसा असावा हे तुम्ही मला सांगता, पण वैराग्याचा जो आविष्कार आहे तो शक्तीच्या आविष्कारापेक्षा बलाढ्य आहे. लक्षात, मी शक्ती असेल पण पहिली मी कोण आहे? वैराग्य आहे. पहिलं वैराग्य आहे, जे वैराग्य साधकांसाठी सद्गुरूच्या अंगी प्रथम असावं लागेल. सद्गुरूच नसता वैराग्य देईल तर साधक कसे होणार? साधकांना काय सांगणार? साधकांना सिद्ध करून द्यावं लागतं आपल्या वागण्याने की मी असा आहे, तुम्ही असे व्हा. असं सांगणारा सद्गुरू जर असेल तरच आणि तरच विश्वयोग पुढे जाणार. नाही कसं राहणार? तुम्ही काय शिकणार माझ्याकडून? माझ्याकडून शिकावं असं आतापर्यंत मी कधीच कोणाला सांगितलं नाही, पण माझं उत्तम उदाहरण तुमच्या बुद्धीमध्ये
ग्रहण करून ठेवा की कितीही नटली तरी शक्ती आहे. आणि नाही नटली तरी आत वैराग्य नावाचा आधार जिवंत आहे जो कधीच मरत नाही. ते काही कळत नाही. किती मोठा मोह माझ्या पुढे येऊ मी हे गर्वाने सांगत नाही, महाराजांच्या कृपेने सांग. समोर पण महाराज आहे, तिथे पण आहे. हे जे आहे हे साधकांच्या अंगी प्रखरपणे उतरलं पाहिजे. आपल्याला पोशाखी वैराग्य आपण सांगितलंच नाही कधी. ते उदाहरण माझं आहे. त्यांनी कदाचित त्याच्यासाठी मला असं बसवलंय की शक्तिरूप राहा आणि वैराग्य प्रस्थापित करा. पोशाखी वैराग्य भगवद्गीता कधीच सांगत नाही. अर्जुनाला सांगितलं का रथावर सांगण्यासाठी वस्त्र धारण करून घे? सांगितलं का? नाही. राजाची वस्त्र आहे. भगवान श्रीकृष्णांनी कधी भगवं घातलं का? नाही. भगवद्गीता नीट लक्षात आणा, कधीच घातलं नाही. धर्मगुरूंनी सुद्धा घालतात ते ठीक आहे, पण ते घालण्याचं जे वस्त्रांचा जो नियम आहे ना तो तंतोतंत पाळला पाहिजे सद्गुरूंनी. नाही तर घालूच नका. लक्षात घ्या, जेवढं आपल्याला होतं आहे तेवढंच करा, पण ते नीट करा की तुमचं पाहून दुसरे कामाला लागले पाहिजेत, वैराग्यात आले पाहिजे. नाहीतर तुम्ही घालू नका. सहज सरळ परमार्थात असून सुद्धा प्रपंच वाईट छान घाला सगळे कपडे, पण हात वैराग्य ठेवा. कपड्यांवर काही नसतं. लक्षात, कपड्यांवर काहीही नसतं. आणि तुम्हाला वैयक्तिक साधायचंय. आपण असं म्हणत नाही की लगेच तुम्ही सिद्धवान लगेच समाज जमवा, म्हणून गुरुजींनी समाज तरी कुठे दिलाय मला जास्त का? आहे तेच नीट कर पहिला, असं त्यांचं म्हणणं. तुम्ही जे आहात ना तुम्हाला खणून मारून ठोकून टाकून पहिलं बनवायचं आहे. एखाद्या दगडाची मूर्ती बनवायला उशीर लागतो कलाकार. का लागतो उशीर? त्याला जिथल्या तिथं व्यवस्थितपणे अवयव कोरायचे असतात आणि चेहरा तो इतका सुंदर करायचा असतो. ते सगळं कौशल्य येण्यासाठी कलाकार चांगला लागतो. तो कलाकार जगामध्ये सद्गुरू म्हणून आहे. आणि म्हणून कमी लोक असले तरी त्या कलाकाराला चालतात. आपण ज्ञानोबांना किती शिष्य मिळाले होते, किती चांगले. मुक्ताबाई सोपानका 3-4 शिष्य. ते काय असं म्हटले का सगळं जग आता माझं शिष्य? असं कधी महात्मा म्हणणारच नाही. कारण त्याला कळून चुकलंय जग कोणत्या चालीने चाललंय, तो तिकडे लक्ष दे. फक्त माझे साधक माझ्या चालीने चालले पाहिजे असा मात्र त्याचा अट्टाच असतो अंदाज आहे. म्हणून आता मी जास्त माझं भाषण वाढवत नाही. आपल्या विवेक महाराजांनी मला घरी सारखं 15-20 दिवस आमचं चाललंय तो विषय. बघा मी कसं सांगतो, बघा हे जे त्यांचं म्हणणं होतं ते अत्यंत तंतोतंत खरं करून दाखवले. आणि एकदम भगवद्गीता, मुद्दे पुराण आणि प्रेमल गीत याचं समीकरण त्यांनी आपल्या 1-1.5 तासाच्या प्रवचनामध्ये उत्तम आणि उत्तम, म्हणजे त्याला शब्द नाहीत. मी असं म्हणेल की त्यांच्या मुखातून निघणारी अक्षर ही सुवर्णमय होती असं म्हटलं तरी चालेल. गौरी ताईंना पण 5 मिनिटं बोलायचं आहे. आता जे आपल्याला विवेक महाराजांनी गणेश तत्व सांगितलं की अगदी ते ऐकून मन असं इतकं भरून आलंय की मलाही 2-4 शब्द बोलावे असे वाटतंय. की मला नेहमी असं वाटत असतं की हिंदू धर्माचं आता आपल्या पुढे काय होणार, किंवा हिंदू धर्म हा जगात सर्वात मोठा आहे असं आपण म्हणतो. पण म्हणजे त्याचं कसं काय काय लोक इतकी नावं ठेवतात आणि इतकं म्हणजे त्याच्या विपरीत कथा. आता जसं महाराजांनी सांगितलं तसं की पार्वती अशीच होती का, मग स्नानाला अशा आपल्या श्रीकृष्णाच्याही कथांचं असं आहे आणि गणेशाच्याही कथांचं असं आहे. तर विवेक महाराजांनी आता जे इतकं उत्तम आणि इतकं व्यवस्थित शरीरातलं विज्ञान आणि कथेचं विज्ञान सांगितलं की आपला विश्वयोगाचा झेंडा आता मस्तपैकी रोवलेला आहे आपण. आणि गणेशोत्सव सगळ्या जगात पोहोचवणार आहे विवेक महाराज असं फार भरून आलं. विवेक महाराजांचं करावं तेवढं कौतुक खूपच कमी आहे. शब्दच नाहीयेत आपल्या भाषेत आपण म्हणायचं झालं तर. तर आता गणपती बाप्पा मोरया, प्रेमल मूर्ती मोरया. आता गौरी जयस्वाल ताईंनी जे काही वर्णन केलंय ते खरोखर अगदी खरंच अवर्णनीय महाराजांनी सांगितलंय.
आपल्या प्रेमळ माऊलींचा आशीर्वाद हा नक्कीच परमहंसांची जी उत्कट इच्छा, उत्कट कार्य व्हावं असं जे वाटत होतं परमहंसांना, त्याचं नक्कीच पाया परमहंसांनी प्रेमळ माऊलींनी रचला. परंतु आता हा कळस होत चाललाय असं मी इथे नक्कीच सांगत करेन. विश्वयोगाचा कळस म्हणजे आपले विवेक मूर्ती महाराज आहेत. आजपासून मी त्यांना विवेक मूर्ती महाराज म्हणून नाव प्रदान करते. बोला, कोणाला बोलायचं आता मध्ये बोलायचं. सावकाश जा. आणि अवस्था नाही आणायची बोलायचं. प्रेमळ मातेला नमस्कार करू, विवेक महाराजांना नमस्कार करू. आपली ज्ञानेश्वरी, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे खरोखर अगदी पूर्ण देहावरती माऊलींनी आपल्यासाठी लिहून ठेवला. त्याच वेळी हा माऊलींना असं वाटलं असेल माझे आता मी फक्त लिहिलंय. त्या ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये मी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ह्या भक्तांना आणि आपण त्यावेळेस होतो, तर या भक्तांना याचा अर्थ कधी कळणार? तर खरोखर जगात कुठेही सांगणार नाही असा हा माऊलींनी जे सांगितलेला आपल्याला ज्ञानेश्वरीचे योग, आपली ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा खरोखर मला सतत असं वाटतं की तुकाराम महाराज म्हणतात की हा देह म्हणजे काय घाणीच आहे. पण नाही, त्यांनी नंतर सांगितली की हे सुखाचा घोसले. हा आपला प्रत्येक इंद्रिय, हे आपलं जे इंद्रिय आहे नाक कान डोळे, हे खरोखर सुखाचं सोहळा आहे. आणि हा कुणामुळे झाला? तर ह्या माऊलींमुळे. त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी अगदी म्हणजे खरंच सांगायचं म्हणजे इतक्या वर्ष सांगितली ती आता प्रत्येक साधकाच्या शरीरात अवतीर्ण होतीये आणि होणार. आपला हा विश्वयोग अगदी खूप पुढे जाणे आणि त्याला ध्येया माझा विवेक महाराज आमचे खूप चांगले पुढे नेणार आहेत. आणि त्यांना खरोखर खूप गणेशाची सद्गुरू ओ प्रेमळ माता की जय, विवेक महाराज की जय, परमहंस समर्थ श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. श्रीमंतरधरेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणी आत्मबोध विरचित गणपती महाराज की जय. आजचं उमांगमलज गुणात्मक अवतार निरूपण हे आपल्या विश्वयोगाला धरून होतं, म्हणून हा विषय साधकांमध्ये प्रतिपादन करायचा होता की आपला जो पाया आहे परमहंसांनी ध्यानाचा पाया घालून दिलेला आहे. आणि याचं योगायोग बघा, परमहंसांनी गणेशच रूप धारण केले महाराज. कारण की आपण या कथेमध्ये पाहिलं गजानन, ज्याला ओळख नाही, जो निराकार आहे, जो निर्गुण आहे, की ज्याला कोणताच अवयव नाही, अशा मूर्तीचं ध्यान आपल्याला करायचंय महाराज. आणि अशी मूर्ती कुठे आहे? अशी मूर्ती आत्मज्योती रूपाने प्रत्येकाच्या देहात नटलेली आहे. हे आद्य तत्व प्रतिपादन करण्यासाठी महाराजांनी आरती राजेश्वरा शरण आलो दातारा गुरु बाळकृष्णानंद रूप आले आकारा. म्हणजे मला सांगा की प्रचंड योगायोग आहे आणि तुमच्या आमच्यासाठी ही पर्वणी आहे महाराज. कारण की आपण या विश्वयोगाचा भाग आहोत. आपल्यासाठी आपले परमगुरु हे गणेश रूप घेऊन येतात. तसेच मार्गदर्शनासाठी सद्गुरू ठेवलेले आहेत. आणि मग मगाचाच मुद्दा परत सांगायचा झाला की शेती करण्याची तळमळ आपल्यात पाहिजे. आपण हाडाचे शेतकरी बनलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आता उद्या 2 एकर घेतो, ट्रॅक्टर घेतो, असं शेतकरी नाही. आपल्याला ध्यानरूपी शेती करायची आहे. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं चिदानंद परमात्म्याचं पीक व्यवस्थित प्रत्येकाच्या जीवनात उगवणार आहे. पण हे केव्हा? जेव्हा ध्यान आपण करू तेव्हा. मग अशी एक मुद्दा राहिला, एक थोडक्यातच 5 मिनिटात सांगतो. मुद्गल पुराणामध्ये असा श्लोक आहे की अहम ममात्मका बंधः मुक्तास्त्याभ्यम विवर्जितः. म्हणजे जगातलं प्रत्येक दुःखाचं मूळ कारण मी आणि माझं आहे. हे हा श्लोक म्हणजे मुद्गल पुराण हा श्लोक आहे. हे जगातलं तत्वज्ञान एका श्लोकातच हे बसवलेलं आहे महाराज. अहम ममात्मका बंधः मुक्तास्त्याभ्यम विवर्जितः. म्हणजे मी आणि माझं जर का गळून पडलं तर बाकीचं काहीच नाही. आपण उमांगमध्ये जो पाहिला तो मी आणि माझंच आहे. ते जर का गळालं तर त्याचा दुसरा पुतळा सगुण उपासनेचा न बनवता आपण केवळ सद्गुरु शक्तीला शरण राहून ध्यान करायचंय महाराज. मग मी माझं
गळण्याचं आपल्या ज्ञानोबा माऊली सांगतात, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी साण निरंतर. संन्यासासाठी भगवी वस्त्र नाहीचे. मला सांगा, आज भगवे वस्त्र घातलेले किती जण संन्यासी आहेत? हा विषय वेगवेगळा जाईल, आपल्याला आपल्या धर्माची निंदा करायची नाही, परंतु हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की मी भगवं वस्त्र घातलं म्हणजे मी संन्यासी झालो का? आज मी पांढरा सब्बा घातला, उपरण घातलं म्हणजे मी महाराज झालो का? महाराज होण्यासाठी अंगी नित्यानित्य विवेक जेव्हा तुम्ही धारण कराल तेव्हा तुम्ही महाराज म्हणून घ्या. आणि महाराज बनण्यात काय मला सांगा, लोकांना ज्ञान शिकवण्यात काहीही हे नाही, मतलब नाही. तुम्ही स्वतः अंगी किती बाणवताय याला ते प्रचंड महत्व आहे. म्हणजे मी माझं अहम ममात्मका बंधः मुक्तास्ताभ्यम विवर्जितः. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगतो की आपण एका उन्हाळ्याचे दिवस होते, त्याच्यामध्ये आपण एक माठ विकत आणला. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. माठ विकत आणला आणि त्या माठाला 2-3 दिवस मातीचा वास येतो म्हणून पाणी भरून ठेवला होता. चौथ्या दिवशी आपण उन्हाळ्याच्या सकाळी उठलो, खूप तहान लागली होती. चौथ्या दिवशी व्यवस्थित फ्रेश पाणी भरून ठेवलं होतं आणि आपण ग्लास घेतला, जरा डोळ्यावर झाकळच होती झोपेची. ग्लास त्या माठात बुडवताना धक्का लागला, माठ तडकन खाली फुटला. तो इतकं दुःख झालं महाराज त्या व्यक्तीला की आपण 3-4 दिवस एवढं पाणी भरून ठेवलं, मातीचा वास येत होता आणि तो परत पैसे घेऊन आणलेला, सगळे कष्ट वाया गेले. दुपार त्याच्या दुःखात गेली, सगळी सकाळ तर गेली, झापड उडाली, तोंड धुतलं, एवढा माठ फुटला, आता काय करायचं असं म्हणून अख्खा दिवस घालवला. बरं, या दुःखाचा औषध काळ आहे. 3-4 दिवसांनी तो दुःखाचा आवेग ओसरला. तोच माणूस एक सिनेमा पाहत बसला होता टीव्हीवर सिनेमा पाहताना त्याला असं दिसलं की नायक जो आहे, चित्रपटाचा नायक म्हणजे हिरो, तो हिरो एक त्या विलनला गरगर फिरवलं आणि तिथं प्रचंड माठांची ओळ होती, कुंभारवाड्याची ओळ होती, त्याच्यावर त्याला गरगर फेकून दिला. त्याच्यात ते माठ सगळे फुटले, तो विलन असा पडला. त्याच्या तोंडातून शब्द गेले, वा काय सीन आहे मस्त. मग यांनी नंतर विचार केला, आपण परवा आपला एक माठ फुटला तर आपण 4-5 तास दुःखी झालो. आज हे 400 माठ फुटले तर आपल्याला 4000 तास दुःख व्हायला पाहिजे. पण हे दुःख का नाही झालं? अहम ममात्मका बंधः मुक्तास्ताभ्यम विवर्जितः. जेव्हा माझा माठ फुटला, माझं हे दुःख आहे महाराज. तुमचे लाखो माठ फुटो, त्याचं काही होत नाही. स्वतःच्या एखाद्या बाईचं मंगळसूत्र रिक्षेतून चोरीला गेलं तर ती कपाळाला हात लावून वर्षभर बसेल. पण दुसऱ्या दिवशी पेपरात तिने बातमी वाचली की राधा टेलर्सवर दरोडा पडला, तिला काहीच वाटणार नाही. का? कारण की मंगळसूत्र माझं गेले, राधा टेलर्सचं आपल्याला काय. म्हणजे हेच माऊलींनी सांगितलंय, हेच मुद्गल पुराणकारांनी सांगितलंय की जगातली समस्त दुःख ही मी आणि माझं याच्यातच आहेत महाराज. मग त्याचा मळाचा आपण त्याग केला तर उमंग मनोजाचा बुद्धिपतीचं दर्शन आपल्याला व्यवस्थित होईल.